Hello dear students, 12th standard CS1, chapter number 4 HTML. Coming to the last lecture of 12th standard CS1. Already we have recorded all the lectures and all the chapters are taught in detail. सगळे chapters तुम्हाला एकदम डिटेल मध्ये मी मॅरेथॉन लेक्चर सिरीज मध्ये दिलेले आहेत. शेवटचा एक व्हिडिओ, शेवटचा एक चॅप्टर अँड देन युअर CS1 इज डन. अँड हा चॅप्टर जो आहे माझ्या मध्ये थोडा जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. का थोडा जास्त इम्पॉर्टंट आहे? कारण HTML हा थोडा जास्त इझी आहे ऍज कम्पेअर टू C++. C++ is an object oriented programming, whereas HTML is called as your procedure oriented programming, and procedure oriented programming are pretty simple to understand. They are very easy, do not worry anything. But this chapter has a weightage of 14 marks. Yes, हा chapter चा weightage किती आहे फ्रेंड्स? 14 marks. So 14 marks तुम्ही आज या व्हिडिओ मधनं अचीव करू शकता, हे माझी गॅरंटी आहे तुम्हाला. थिअरी मध्ये फक्त 3 ते 4 क्वेश्चन्स आहेत, ते 3 ते 4 क्वेश्चन्स नीट करा. काही टॅग्स वरती क्वेश्चन विचारतात, कोणते कोणते टॅग्स वरती क्वेश्चन विचारतील ते पण तुम्हाला सांगतो मी. सगळं मी जे सांगेल ना तोच तुमचा पेपर असेल, तर माझी गॅरंटी तुम्हाला. मी जे शिकवतो ना त्याच्या बाहेरून तुमचा पेपर बनणारच नाहीये. अँड द मोस्ट ऍडव्हान्टेज ऑफ दिस चॅप्टर इज दॅट, आता जर तुम्ही कोडिंग बघितलं ना, तुमचा शेवटचा क्वेश्चन असतो ना, आय डोंट नो क्वेश्चन नंबर, क्वेश्चन नंबर 5, ठीक आहे, जाऊ दे. कोडिंगचा जो क्वेश्चन असतो ना, कोडिंग, आता कोडिंगच्या क्वेश्चन मध्ये ना शेवटचा क्वेश्चन सगळ्यात लास्ट क्वेश्चन, तुमच्याकडे असा ऑप्शन असतो ए बी सी किंवा 1 2 3 असा ऑप्शन असेल, ठीक आहे, 1 2 3 असा ऑप्शन असेल. ऑर मध्ये परत ए बी सी म्हणजे 1 2 3 असेल, ए बी सी असेल. नाव दॅट इज नॉट द इश्यू. हा, आता दोन कोड जे असतात, दोन कोड ते C++ चे असतात आणि एक कोड कशाचा असतो? एक कोड तुमचा HTML चा असतो. सेम गोज फॉर द ऑर क्वेश्चन. दोन क्वेश्चन जे असतात C++ चे असतात आणि एक क्वेश्चन जो असतो HTML चा असतो. मी तुम्हाला एक सजेशन देतो, मी तुम्हाला एक छोटंसं ओपिनियन देतो माझ्या एंडवरनं, किंवा छोटंसं गायडन्स देतो माझ्या एंडवरनं. डू नॉट मिस HTML क्वेश्चन्स. कारण जर तुम्ही हे बघा, HTML मध्ये ना एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजला ना, मी किती पण हार्ड क्वेश्चन बनवायचा प्रयत्न करू ना, ते तुमच्यासाठी इझी असेल. मी परत एकदा रिपीट करतो काय सांगितलं. एकदा जर तुम्हाला पूर्ण HTML कन्सेप्ट क्लिअर असेल, मी ऍज अ एक्झामिनर किती पण डिफिकल्ट क्वेश्चन काढायचा प्रयत्न केला ना, तो क्वेश्चन तुमच्यासाठी इझी असेल. असा हार्ड क्वेश्चन HTML मध्ये बनतच नाहीये, ठीक आहे. तर खूप इझी चॅप्टर आहे HTML म्हणून, पण तुम्ही हे पूर्ण 14 मार्क्स अचीव्ह करू शकता. तर हे नका मिस करू, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं माहिती का, पेपरमध्ये तुम्ही बघायचं तुम्हाला C++चा कोणता एक कोड परफेक्टली लिहिता येतं. मी काय म्हणतो तुम्हाला, मी तुम्हाला हे म्हणतोय की तुम्ही बघा, तुमच्याकडे ऑप्शन किती आहे? C++चे 4 क्वेश्चन आहेत. 1 2 3 4. HTML सोडून द्या, HTML माझ्यावरती सोडून द्या तुम्ही. आज माझी गॅरंटी तुम्हाला, हा व्हिडिओ संपोपर्यंत ना तुमचा हा HTML चा क्वेश्चन डन आहे, डन. सो मी याचं बोलत पण नाहीये आणि बोलणार पण नाही, बिकॉज आय नो की हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तुमचा HTML डन आहे. हा आता फक्त राहतो प्रश्न कुणाचा माहिती का? C++चा. तर C++ एवढं व्यवस्थित, म्हणजे C++ तुम्ही बघा 1 2 3 4 4 क्वेश्चन पैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला लिहिता येत असेल. चलो फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हा क्वेश्चन इझी वाटतोय, हा क्वेश्चन तुम्हाला माहित असेल 100%, तर तुम्ही याला अटेम्प्ट करा. तुम्हाला इथून 5 मार्क्स भेटेल. किती मार्क्स भेटेल? 5 मार्क्स. आणि HTML तर आहेच, हे तर तुम्हाला गॅरंटी आहे, माझी गॅरंटी तुम्हाला 5 मार्क्स तुम्हाला भेटून जाईल. नका टेन्शन घेऊ. मी जेवढं सांगतो ना, मी जसं शिकवतो ना, तसं मी फक्त लक्ष द्या आणि समजून घ्या. याची गॅरंटी ना मी घेतो तुमचं. आय विल टेक युअर गॅरंटी, 100% गॅरंटी. हे मार्क्स मी घेतो, माझ्यावरती घेतोय गॅरंटी. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत प्रत्येक कोडिंगची कन्सेप्ट, मी हे नाही म्हणणार की मी जो कोड शिकवतो तोच कोड येणार. मी ज्या टाईपमध्ये कोडिंग येतोय त्या टाईपमध्ये येऊ शकतो आणि त्या कन्सेप्ट वरती येऊ शकतो, ठीक आहे. सेम क्वेश्चन रिपीट नाही होणार, पण तो कन्सेप्ट वरती क्वेश्चन रिपीट होणार. सो हे बघा, तुम्ही कोडिंग मध्ये इझिली 10 मार्क्स अचीव्ह करू शकता, जर तुमचं HTML परफेक्ट असेल तर. HTML परफेक्ट करा. आणि भरपूर मुलं काय करतात, HTML ला ऑप्ट करून टाकतात आणि C++ वर फोकस करतात पूर्ण. अरे C++ जास्त क्वेश्चन आहे, 42 मार्क्सचा वेटेज आहे C++. अरे थांबा, C++ तर करायचंच आहे, पण C++ मध्ये जर तुम्हाला 4 पैकी एक कोड लिहायचा असा ऑप्शन जर ठरवायचं असेल, तर तुम्हाला दोन्ही HTML कोड लिहिता आलं पाहिजे. समजलं का मी काय म्हणतोय? चलो, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट द व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर कॉल्ड एज HTML. C++ साठी सेपरेट प्लेलिस्ट बनवले. आय हॅव मेड अ सेपरेट प्लेलिस्ट, सेपरेट व्हिडिओ, सेपरेट प्लेलिस्ट तुमच्या C++ साठी आहे. ते पूर्ण कम्प्लीट करा. डे 1 डे 2 डे 3 असे 3 व्हिडिओज आहेत. डे 1 डे 2 आणि डे 3 असे 3 व्हिडिओज तुम्हाला C++ तुम्ही दिले, तेवढं कम्प्लीट करा. युअर चॅप्टर इज डन, ठीक आहे. चलो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स टार्गेट दिस 14 मार्क्स फ्रॉम युअर कम्प्युटर सायन्स पेपर 1. चलो, सो वी कम टू द फर्स्ट क्वेश्चन. थांबा एक मिनिट, तो क्वेश्चन ऍक्च्युअली ना मीच लिहिणार आहे. क्वेश्चन ऍक्च्युअली तर मलाच लिहायचं क्वेश्चन, ठीक आहे.
So we come to the first question, and the first question is called as, this is question number 1. The first question is called as what is HTML. ठीक आहे, what is HTML. ऍक्च्युली माझ्याकडे जागा भेटत नव्हतं, क्वेश्चन थोडा मोठा असला पाहिजे ना, मग म्हटलं मीच ऍड करतो क्वेश्चन. ठीक आहे, व्हॉट इज HTML. ठीक आहे, एक्झामला क्वेश्चन कसं येतो बरं का, मी सांगतो बघा. क्वेश्चन एक्झामला कसं येतो, व्हॉट इज HTML. आता याचा पुढचा क्वेश्चन असतो ना, याचा पुढचा क्वेश्चन हा डिपेंड करतो. व्हॉट इज HTML, राईट इट्स फीचर्स. ठीक आहे, व्हॉट इज HTML क्वेश्चन हे तर येणार कन्फर्म. 3 मार्क्सचा क्वेश्चन बरं का, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तर असंच असणार, व्हॉट इज HTML हे तर कन्फर्म आहे रे, पण त्याच्या पुढे काय, राईट इट्स फीचर्स. अच्छा, आता कधी कधी फीचर्स नाही विचारतील, इन्स्पायर्ड ऑफ फीचर दे मे आस्क यू ऍडव्हान्टेजेस किंवा दे मे आस्क यू डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, काही पण विचारू शकतात, ते आता एक्झामिनरवर डिपेंड आहे. पण एक्झामिनर असंच स्टार्ट करतो, व्हॉट इज HTML. आता एक्झामिनरच्या मूडवरती डिपेंड असणार, तो काय विचारणार, राईट इट्स फीचर्स. मूड चांगला नाही, राईट इट्स ऍडव्हान्टेजेस, मूड चांगला नाही, राईट इट्स डिसएडव्हान्टेजेस. या 3 पैकी कोणतं तरी एक विचारतं, सगळं नाही विचारणार कारण आन्सर खूप मोठा बनतो. या 3 पैकी कोणतं तरी एक तुम्हाला विचारतं. ठीक आहे, पण हा क्वेश्चन कंपल्सरी 3 मार्क्सला येणार म्हणजे येणार, कंपल्सरी. माझी गॅरंटी तुम्हाला, माझी 100% गॅरंटी तुम्हाला, तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असेल. पण सगळ्यात आधी तुम्हाला एवढं, आता तुम्ही बघताल सर हे एवढं काय लिहिले तुम्ही, दिस इज नथिंग बट ओनली दिस मच, व्हॉट इज HTML. येस, व्हॉट इज HTML, त्याचा आन्सर मी तर दिलेले. ठीक आहे, सो व्हॉट इज HTML एवढं जर विचारलं तर तुम्हाला एवढं पॉईंट्स लिहिता आलं पाहिजे, एवढं पॉईंट्स लिहिता आलं पाहिजे. चलो एक एक करून मी तुम्हाला पॉईंट एक्सप्लेन करतो. क्वेश्चन समजलं कसं विचारतात. ठीक आहे, नाउ पे अटेन्शन. सो व्हॉट इज HTML. ठीक आहे, येस, सो इट इज द मोस्ट सिंपल text oriented programming language, or we can also say as procedure oriented programming language, POPL पण म्हणतो. ठीक आहे, सो HTML सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो थोडं HTML बद्दल थोडं माहिती देतो तुम्हाला. ज्या मुलांना HTML काय आहे काहीच माहित नाही, टेन्शन नका घेऊ. हा, अरे कुठे, हा चलो मी काय करतो ना, त्या स्टुडंटसाठी ज्यांना, आता आपल्याकडे असे पण काही स्टुडंट्स असतात, सर 11वी मध्ये पण HTML होता आम्हाला. नाही, 11वी मध्ये तुम्हाला होता ना HTML, तुम्हाला प्रॅक्टिकल्स मध्ये होता HTML. ठीक आहे, प्रॅक्टिकल्स मध्ये तुम्हाला HTML होता. काही स्टुडंट्स म्हणजे सर आम्ही प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा काही आम्हाला जास्त माहित नाही HTML, आम्हाला काहीच माहित नाही HTML. ठीक आहे, ज्या मुलांना HTMLचं काहीच माहित नाही त्यांच्यासाठी खास रिपीट करतोय HTML. ठीक आहे, HTML stands for hypertext markup language. Hypertext markup language. HTML चा फुल फॉर्म आधी लक्षात घ्या. HTML stands for hypertext markup language, and hypertext markup language is a procedure oriented programming language. याला आपण काय म्हणतो, इट्स अ procedure oriented programming language. Procedure oriented, it's a procedure oriented programming language, and it is a programming language which is used to create web pages and websites. It is a programming language which is used to create, म्हणजे हा HTML ने आपला काय फायदा, HTML ने आपण वेब पेजेस किंवा वेबसाइट्स बनवू शकतो. ठीक आहे, used to create web pages or websites. If you want to create web page or if you want to create website, you have to do the programming, and that program is called as HTML programming. त्यालाच आपण म्हणतो hypertext markup language. hypertext markup language वापरून तुम्ही तुमचे वेब पेजेस किंवा वेबसाइट्स बनवू शकता. बरोबर, वेब पेज किंवा वेबसाइट म्हणजे एक सिंगल पेज असेल ना, एक सिंगल पेज, ओनली वन पेज असेल ना, त्याला आपण वेब पेज म्हणतो. आणि कलेक्शन ऑफ वेब पेजेस टुगेदर इज कॉल्ड एज वेबसाइट. समजलं ना, वेबसाइट काय असतो, वेबसाइट मध्ये भरपूर वेब पेजेस असतात, आणि वेब पेज म्हणजे काय असतो, एक सिंगल HTML फाईल जो असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, वेब पेजेस म्हणतो. समजलं HTML काय असतो. क्विक रिव्हिजन, HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज एक प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असतो, जसं आपलं C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असतो ना. हा, आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असतो ना, आपण त्याचा ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतो, फंक्शन्स क्रिएट करू शकतो, व्हेरिएबल्स वापरू शकतो. बरोबर, आपण ऍडिशनचा कोड करू शकतो, सबट्रॅक्शनचा कोड करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, वन्स कॉम्प्लिमेंट करू शकतो, टूज कॉम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे तुम्ही कम्प्युटरला एखादा इनपुट दिला, कम्प्युटर त्या इनपुटच्या हिशोबाने तुम्हाला एक आउटपुट देऊ शकतो. दॅट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पण हा जो विषय ना HTML असा आहे ना, प्रोसिजर ओरिएंटेड आहे. प्रोसिजर ओरिएंटेडचा अर्थ काय असतो माहिती आहे का, तुम्ही जे इनपुट देणार ना तेच तुम्हाला आउटपुट मध्ये दिसणार. जसं की मी कोडिंग मध्ये दिलं हॅलो, मग माझ्या वेबसाईटच्या आउटपुटमध्ये सुद्धा हॅलोच येणार, पण फक्त एवढंच आहे की मी त्याला फॉर्मॅट करू शकतो. काय करू शकतो, माझ्या वेबसाईटला तो कंटेंट डिस्प्ले होताना मी त्याला फॉर्मॅट करू शकतो. काय करू शकतो,
फॉर्मॅटचा अर्थ काय असतो रे? फॉर्मॅट म्हणजे मी त्याला बोल्ड करू शकतो, मी त्याला इटॅलिक करू शकतो, मी त्याला अंडरलाईन करू शकतो. अशा प्रकारे भरपूर टॅग्स असतात. HTMLच्या आतमध्ये पूर्ण टॅग्स असतो. मग त्या टॅग्सला वापरून आपण त्यांना थोडंफार स्टाईल वगैरे देऊ शकतो. त्यांना थोडं स्टाईल किंवा शायनिंग मध्ये देऊ शकतो. आपण त्यांना बोलतो ना, आपण शायनिंग नको मारू, तर आपण नॉर्मल टेक्स्ट देतो. आपण काय देतो? इनपुटमध्ये नॉर्मल टेक्स्ट देतो आणि मग आपल्याला त्याला फॉर्मॅट काढता येतं, त्याला थोडं स्टाईल देता येतं. तेवढंच HTML. ठीक आहे. तुम्ही जो इनपुट देणार ना तोच तुम्हाला भेटणार आहे ॲज आउटपुट. नवीन काहीच भेटणार नाही. ठीक आहे. तुम्ही कम्प्युटरला जो सांगणार आहे ना तेच तुम्हाला कम्प्युटर परत रिटर्न देणार आहे. मी कम्प्युटर सांगितलं आय वॉन्ट टू ऍड दिस इमेज, सो कम्प्युटर विल ऍड दॅट इमेज जस्ट इन वेबसाईट. दॅट्स इट. मी मला सांगा, HTML मध्ये तुम्ही एक सिंपल ऍडिशनचा कोड करू शकता? नाही, कारण हा प्रोसिजर ओरिएंटेड आहे. काय? प्रोसिजर ओरिएंटेड. सो प्रोसिजर ओरिएंटेड असल्यामुळे तुम्ही इथं कोणताही इनपुट आउटपुट ऑपरेशन बेस्ड कोडिंग करू शकत नाही. तुम्ही जे काही इनपुट देणार आहे तेच तुम्हाला थोडं फॉर्मॅट होऊन थोडा मिरची मसाला टाकून तुम्हाला आउटपुट मध्ये भेटणार आहे. नवीन काय तुम्हाला भेटणार नाहीये. यालाच आपण म्हणतो HTML. समजलं का HTML काय असतो? आणि मेन म्हणजे HTML आपण वेब पेजेस किंवा वेबसाईट्स बनवण्यासाठी वापरतो. आता तुम्ही आजच्या डेटमध्ये इंटरनेटवरती भरपूर वेब पेजेस वेबसाईट्स बघतात. ते वेबसाईट्स बनतात HTML ने. ठीक आहे. ते वेबसाईट्स बनतात कसं? बाय HTML. आणि आजच्या डेटमध्ये मार्केटमध्ये चालू आहे HTML5. काय चालू आहे मार्केटमध्ये? HTML5, HTML वर्जन 5. ठीक आहे. आता HTML5 इज द ऍडव्हान्स वर्जन ऑफ HTML वेअर न्यू टॅग्स आर बीन इंट्रोड्यूस. भरपूर नवीन टॅग्स इंट्रोड्यूस केलेत, जे यूज करून आपण आपलं कोडिंग अजून इझी करू शकतो. ठीक आहे. पण आपल्याला शिकायचं HTML. आपल्याला शिकायचं HTML. आणि HTML मध्ये पण दोनच कन्सेप्ट शिकायचे तुम्हाला कोडिंगसाठी. एक असतो टेबल इन HTML आणि एक असतो लिस्ट इन HTML. बस यू हॅव टू अंडरस्टँड ओनली दीज टू कन्सेप्ट इन HTML. ठीक आहे. हे प्लीज नोट करून घ्या. ज्यांना बेसिक्स पाहिजे होतं, ज्यांना थोडं बेसिक पासून पाहिजे होतं HTML, त्यांनी प्लीज हे नोट करून घ्या. आय होप सो आता तुम्हाला थोडं तरी, मी काय म्हणतो जास्त नाही रे, थोडं तरी समजलं HTMLचा अर्थ काय. म्हणजे चॅप्टर सुरू करायचा आहे, तुम्हाला माहिती तरी पाहिजे बाबा काय शिकतोय. ठीक आहे. चलो नाव तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स येईल. आता तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स येईल हे स्टार्ट करताना. येस, आता तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स येईल. आता बोला, सांगा, व्हॉट इज HTML? येस, HTML इज कॉल्ड ॲज हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज विच इज सिम्पल टेक्स्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ज्याला आपण काय म्हणतो? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा म्हणतो. हे बघा, HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज यूज टू क्रिएट वर्ल्ड वाइड वेब डॉक्युमेंट. व्हॉट इज WWW document in short? What is WWW? World Wide Web document. What is World Wide Web document? The document which are being displayed over the internet is called as World Wide Web documents. So इंटरनेट वरती आपण जे काही बघतो त्या सगळ्यांना आपण म्हणतो वर्ल्ड वाइड वेब डॉक्युमेंट. आणि जर तुम्हाला वर्ल्ड वाइड वेब डॉक्युमेंट बनवायचं असेल तर तुम्हाला वापरावं लागेल HTML प्रोग्रामिंग. युझिंग दिस लँग्वेज युजर कॅन क्रिएट वेब पेजेस. आता आठवलं? बाय युझिंग दिस लँग्वेज वी कॅन क्रिएट वेब पेजेस which can be viewed in any web browser such as आपण सांगू शकतो example म्हणजे काय? नेटस्केप नॅव्हिगेटर, इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम. ठीक आहे. गुगल क्रोम, मॉझिला फायरफॉक्स एक्सेट्रा. बट दीज आर द एक्झाम्पल्स विच आर गिवन इन अ टेक्स्ट बुक. हे सगळे ब्राउझर आउटडेटेड आहेत. हा ब्राउझर खूप जुना ब्राउझर आहे, हा पण खूप जुना ब्राउझर आहे. त्यांना इंटरनेट एक्सप्लोरर इज रिप्लेस्ड बाय मायक्रोसॉफ्ट एज. एव्हरीबडी नोज दॅट. बट आपल्या टेक्स्ट बुक मध्ये जे दिले तेच तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावं लागेल. नो ऑप्शन. आपलं टेक्स्टबुक अजून अपडेट नाही झाला, ब्राउझर अपडेट झालेत, ब्राउझर अपडेट होऊन गेलेत, इंटरनेट एक्सप्लोरर गेला, पण आपलं टेक्स्टबुक अजूनही इंटरनेट एक्सप्लोरर वरतीच आहे. ठीक आहे. मे बी अपकमिंग इयर्स मध्ये थोडा सिलेबस चेंज होईल तुमचा CS चा, पण ठीक आहे. आता तुम्हाला जो एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले ना तसंच तुमचा मॉडेल आन्सर की बनतो. सो हेच एक्झाम्पल लिहायचं प्रेफर करा. हा, गुगल क्रोम लिहू शकता. गुगल क्रोम आधी पण होता आणि आता पण आहे. ठीक आहे. समजलं का? सो HTML लँग्वेज वापरून तुम्ही वर्ल्ड वाइड वेब डॉक्युमेंट बनवू शकता किंवा तुम्ही वेब पेजेस बनवू शकता. आणि ते वेब पेजेस आपण कुठं बघू शकतो? ते वेब पेजेस आपण काही वेब ब्राउझरवरती बघू शकतो, जसं की नेटस्केप नॅव्हिगेटर, इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हायपरटेक्स्ट इज अ ऑर्डिनरी टेक्स्ट. आता हे याचं मिनिंग बघू. हे HTMLचा अर्थ माहिती ना सगळ्यांना? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. चलो आता हायपर म्हणजे काय, मार्कअप म्हणजे काय, लँग्वेज म्हणजे काय, हा HTML ला पूर्ण ब्रेक करून आपण एक एक लर्न करू. ठीक आहे. आता हायपरटेक्स्ट HT म्हणजे काय? हायपरटेक्स्ट. सो हायपरटेक्स्ट इज अ ऑर्डिनरीचा अर्थ काय? सिंपल. म्हणजे तुम्ही एखादं सिंपल टेक्स्ट इनपुट द्या, त्या सिंपल टेक्स्टला आपण थोडं फॉर्मॅट करून आउटपुट मध्ये घेऊ शकतो. बस दॅट इज. त्या म्हणून आपण म्हणतो हायपर टेक्स्ट. म्हणजे टेक्स्ट एखादा सिंपल टेक्स्ट, जसं मी इनपुट दिला हॅलो, मग मला आउटपुट मध्ये थोडा कलर चेंज करून माझा आउटपुट असं भेटेल, हॅलो. सो हा माझा इनपुट होता आणि मला आउटपुट भेटेल ना, थोडा बोल्ड भेटेल, थोडा साईज मोठं होईल, त्याचं कलर चेंज होईल, बस एवढंच असतो. आता नॉर्मल टेक्स्टला आपण थोडा फॉर्मॅट करतोय, नॉर्मल टेक्स्टला किंवा ऑर्डिनरी टेक्स्टला आपण थोडं फॉर्मॅट करतोय, म्हणून आपण त्याला म्हणतो हायपर टेक्स्ट. म्हणून आपण त्याला काय म्हणतो?
हायपर टेक्स्ट. समजते खरं मी एकदम स्लो जातोय बरं का, मला माहिती आहे काही मुलांना बेसिक माहितच नाही, HTMLचं माहितच नाही. सो आय एम गोइंग व्हेरी स्लो फॉर दोज स्टुडंट्स दोज वॉन्ट टू लर्न फ्रॉम द बेसिक्स. आणि ज्या लोकांना ऑलरेडी थोडंफार माहिती आहे तर तुम्ही थोडं फास्ट करून हा व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही पुढे कोडिंगवरती नीट लक्ष द्या. ठीक आहे, चलो. सो हायपर, मी तर म्हणतोय थांबा, नका फास्ट करू, जसं चाललंय तसं चालू द्या. भले तुम्हाला माहित असेल तरी तुम्ही ऐका, कारण एक्झामला हे सगळं कंटेंट तुम्हाला आठवलं पाहिजे. एक्झामला सगळं कंटेंट आठवलं पाहिजे. सो सगळं रिकॉल करा तुम्ही. ठीक आहे. सो हायपरटेक्स्ट इज अ सिंपल टेक्स्ट ऑर ऑर्डिनरी टेक्स्ट विथ एक्स्ट्रा फीचर्स सच एज फॉर्मॅटिंग. आता फॉर्मॅटिंग म्हणजे काय, आपण त्या टेक्स्टला बोल्ड बनवू शकतो, अंडरलाईन मध्ये ठेवू शकतो, इटॅलिक्स मध्ये ठेवू शकतो, इमेजेस ऍड करू शकतो. मल्टीमीडिया, मल्टीमीडियाचा अर्थ काय असतो रे, ऑडिओ और व्हिडिओ. मल्टीमीडिया म्हणजे काय, ऑडिओ और व्हिडिओ, म्हणजे आपण टेक्स्ट सोबत ऑडिओ व्हिडिओ ऍड करू शकतो. अँड लिंक टू अदर डॉक्युमेंट्स. ठीक आहे, अँड वी कॅन लिंक देम टू अदर डॉक्युमेंट्स. ठीक आहे, समजलं का, म्हणून आपण त्याला म्हणतो हायपर टेक्स्ट. मार्कअप, आता मार्कअपचा अर्थ काय असतो, मार्कअप. मार्कअप इज द प्रोसेस ऑफ टेकिंग ऑर्डिनरी टेक्स्ट अँड ऍडिंग एक्स्ट्रा सिम्बॉल्स सच एज editor's proof, reading symbols. Each of these symbols used for markup in HTML is command that tells the browser how to. हे actually एकच पॉइंट आहे बरं का, that tells the command how to, that tells the HTML is the command that tells the browser how to display the text. ठीक आहे. सो मार्कअप म्हणजे काय असतो, मार्कअप म्हणजे एक प्रोसेस असतो. मार्कअप म्हणजे एक प्रोसेस असतो, तो काय करतो, युजरकडे टेक्स्ट घेतो आणि आपल्या वेब ब्राउझरला सांगतो की काय काय करायचं आहे. जसं की आपल्याकडे टायटल टॅग असतो, काय असतो आपल्याकडे, टायटल टॅग असतो. सो तुम्ही टायटल टॅग मध्ये जे काय लिहिता ना, जे काही कंटेंट देतो, फॉर एक्झाम्पल मी माझं नाव रमेश, मी ना टायटल मध्ये लिहितो. मग तो टायटल मध्ये काय लिहिले मी, कंटेंट काय लिहिले, टायटल मध्ये टेक्स्ट काय दिले, मी माझं नाव दिलं ना. सो माय नेम रमेश विल बी डिस्प्लेड इन द टायटल बार. ठीक आहे, जसं की मी हेड मध्ये माझं नाव लिहितो, मग माझ्या वेबसाईटच्या हेड पोर्शन मध्ये माझं नाव डिस्प्ले होणार. ठीक आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो मार्कअप. मार्कअपचा अर्थ काय, आपण जो ऑर्डिनरी टेक्स्ट देतो ना, इनपुट, तो इनपुट कुठं ना कुठं पुढे जाऊन टायटलमध्ये, हेडमध्ये किंवा डिफरंट एरियाजमध्ये युटिलाइज करू शकतो आपण. ठीक आहे. सो परत रीड करू, मार्कअप इज द प्रोसेस ऑफ टेकिंग ऑर्डिनरी टेक्स्ट अँड ऍडिंग एक्स्ट्रा सिम्बॉल सच एज एडिटर्स प्रूफ. टायटल झालं, हेड झालं, एडिटर्स प्रूफ. एडिटर प्रूफ म्हणजे काय, मी वेबसाईट बनवतो ना, तर मी माझं नाव टायटलला डिस्प्ले करेल. मी वेबसाईट बनवतो ना, तर मी माझं नाव बॉडी सेक्शन मध्ये डिस्प्ले करेल. सो आय कॅन डिस्प्ले, दॅट इज कॉल्ड एज एडिटर प्रूफ. रीडिंग सिम्बॉल, each of these symbol used for markup in HTML is command that tells the browser how to display the text. So आपण HTML मध्ये ना, HTML कोडिंग करतो विथ हेल्प ऑफ द टॅग्स. या अँग्युलर ब्रॅकेट्सला आपण टॅग्स म्हणतो. सो टॅग्स मध्ये आपण कोडिंग करतो आणि हे टॅग्स ना बेसिकली आपण लिहितो, कुणासाठी लिहितो, ब्राउझरसाठी लिहितो. आणि ब्राउझर हा टॅग बघून समजून जाईल की कुणाला कुठे डिस्प्ले करायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल, इफ दॅट इज अ टायटल, इफ दॅट्स अ टायटल टॅग, the web browser will understand, yes, that's the title that has to be displayed in the title bar. If I write something inside the body tag, the web browser will understood, yes, this is the body tag, this has to be displayed in the body content. समजते. If I write the meta tag, ब्राउझरला समजून येणार की हा मेटा टॅग आहे, याला वेबसाईटचं डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं आहे. सो मला वेबसाईटमध्ये काय काय करायचंय ते मी सांगणार वेब ब्राउझरला. कुणाला सांगणार, वेब ब्राउझरला, बट इन द फॉर्म ऑफ टॅग्स. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट पॉईंट नंबर 6. हे पॉईंट्स हे थोडं वर खाली झाले बरं का, थोडं ऍडजस्ट करा बरं का. ते ऍक्च्युली पीपीटीला इथं एक्सपोर्ट केल्यानंतर ते पॉईंट्स बुलेट्स मध्ये एक्स्ट्रा ऍड झाले. ठीक आहे, चलो जाऊ दे, सोडा. पॉईंट्स ते मी नोट केले, तसं तुम्ही बघू शकता. दिस इज पॉईंट नंबर 6. ठीक आहे. मार्कअप लँग्वेज आर स्पेशल टाइप ऑफ कम्प्युटर लँग्वेज. दे आर concerned with only parts of documents according to their function. So they are the computer language as they're concerned with the different parts of web page. जसं की टायटलचा एक सेपरेट कोड असतो, हेड्स एक सेपरेट कोड असतो, बॉडी सेक्शनचा एक सेपरेट कोड असतो. सो दे आर कन्सर्न विथ द डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ द कोडिंग. दे इंडिकेट विच पार्ट ऑफ डॉक्युमेंट, म्हणजे टायटल कोण असेल, विच इज सब हेडिंग, हुज ऑथर्स नेम अँड सो ऑन. म्हणजे HTML मध्ये तुम्ही सगळ्यांना सेपरेट लिहू शकता. ऑथरचं नाव काय, टायटल काय असणार, हेड काय असणार, मेटा काय असणार. मेटा म्हणजे असं टॅग जो वेबसाईटचं डिस्क्रिप्शन देतो. बॉडी टॅग मध्ये ऍक्च्युअल कोडिंग होतो. तर सगळ्यांना डिफरंट सेक्शन्स असतात, सगळ्यांना डिफरंट टॅग्स असतात. ठीक आहे. HTML इज एसेन्शियली अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू वेब ब्राउझर फॉर फॉर्मॅटिंग अँड लेआउट ऑफ वेब पेजेस. सो HTML बेसिकली सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात. कुणासाठी असतात, वेब ब्राउझरसाठी असतात. म्हणजे मला वेब ब्राउझरला काहीतरी सांगायचं असेल, सो मी ते सांगणार बाय युझिंग टॅग्स, आणि मला माझं वेब ब्राउझर त्या वेबसाईटला तसं डिस्प्ले करणार. ठीक आहे. वेब पेजेस. HTML is not a programming language in real sense. Yes, very important point. HTML actually प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीच आहे. कसं काय प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, कारण मी तुम्हाला आता जे सांगितलं, मी जो काही इनपुट देत आहे, मी हॅलो म्हणून इनपुट दिला, तर माझा आउटपुट सुद्धा हॅलो म्हणूनच येणार आहे, फक्त तो फॉर्मॅट होऊन येणार आहे. कसं येणार आहे, फॉर्मॅट होऊन येणार आहे. सो वी कॅनॉट से दिस इज द रिअल प्रोग्रामिंग लँग्वेज. दिस इज जस्ट
टेक्स्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणू शकतो किंवा प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणू शकतो, बट दिस इज नॉट अ रिअल प्रोग्रामिंग लँग्वेज. द रिअल प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर लाईक अ C++. तुम्ही एक इनपुट देणार, त्या इनपुटच्या हिशोबाने तुम्हाला आउटपुट भेटणार. तुम्ही इनपुट चेंज केलं, तुमचा आउटपुट सुद्धा चेंज होणार बेस्ड ऑन द इन्स्ट्रक्शन्स विच यू हॅव गिवन ॲज अ कोड. सो दॅट इज कॉल्ड एज द रिअल प्रोग्रामिंग लँग्वेज. मग ह्यांना पण काय म्हणतो, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतो. ठीक आहे. सो दे आर नॉट द प्रोग्रामिंग लँग्वेज इन रिअल सेन्स. सो आता आपण हे सगळे 9 पॉईंट डिस्कस केले. टोटल 9 पॉईंट्स आहेत. सगळ्यांनी हे 9 पॉईंट्स व्यवस्थित आपल्या आपल्या बुकमध्ये लिहून काढायचं. मी तुम्हाला इथं हायलाइट करून दिलं, फक्त 2-3 पॉईंट्स थोडं वर खाली झालेत. ठीक आहे. हे पॉईंट्स सगळ्यांनी आपल्या आपल्या बुकमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं. आता कुणी जरी तुम्हाला विचारलं व्हॉट इज HTML, तुम्हाला एवढं लिहिता आलं पाहिजे. मी परत रिपीट करतो, कुणी जरी तुम्हाला विचारलं व्हॉट इज HTML, तुम्हाला एवढं सगळं लिहिता आलं पाहिजे. तेवढं प्रिपरेशन तुम्हाला करायचंय. तेवढं प्रिपरेशन. आता एक मिनिट, हे प्रिपरेशन कोण, मीच करून देऊ का? मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करणार, पण हे ऍक्च्युअल प्रिपरेशन तुम्हालाच करावं लागेल. ठीक आहे. सो वी हॅव डन व्हॉट इज HTML. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हे तर विचारतील, पण फीचर्स विचारतील का ऍडव्हान्टेजेस विचारतील की डिसएडव्हान्टेजेस विचारतील, दॅट इज अ क्वेश्चन मार्क. पण आपण तिन्ही करू. चलो नेक्स्ट स्लाइड सेज द फीचर्स. हा स्लाइड काय सांगणार, फीचर्स ऑफ HTML. ठीक आहे. सो दिस स्लाइड इज अबाउट द फीचर्स. सो दिस स्लाइड इज अबाउट द फीचर्स ऑफ HTML. ठीक आहे. दिस इज योर क्वेश्चन नंबर 2. फीचर्स ऑफ HTML. ठीक आहे. फीचर्स ऑफ HTML. सो व्हॉट आर द फीचर्स ऑफ HTML? HTML चे फीचर्स काय आहेत? HTML काय असतं ते तर माहिती आहे ना. म्हणजे बघा, तुम्हाला 3 मार्काला असं क्वेश्चन आला ना, व्हॉट इज HTML, राईट इट्स फीचर, म्हणजे तुम्हाला एवढं लिहिता आलं पाहिजे 3 मार्काला. हा एवढं कंटेंट तुमच्या पेपरमध्ये असलं पाहिजे. CS च्या पेपरमध्ये मॅक्स टू मॅक्स कंटेंट ऍड करा, तरच तुम्हाला 3 मार्क्स भेटेल. अदरवाईज तुम्हाला 3 मार्क्स भेटणार नाही. हे तर फक्त व्हॉट इज HTML. आता HTML चे फीचर्स काय बघा बरं, खूप सिंपल आहे. सगळ्यात पहिला पॉईंट, hypertext markup language or HTML is a set of codes that is used to create document and then it can be published on the world wide web. So what is HTML? HTML is a set of codes which are used to create the web pages or web documents, and that web documents or web pages can be published over the www, that is world wide web, means internet. म्हणजे तुम्ही इंटरनेट वरती पब्लिश करू शकता, and anybody with the URL of the address can access to your website. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉइंट. HTML lets user jump from topic rather than finding and reading information linearly. सो आपण HTML वापरून डायरेक्ट टॉपिक वरती येऊ शकतो. असं स्टेप बाय स्टेप आपल्याकडे असतो. टायटल, डायरेक्ट वी कॅन जम्प टू द टायटल. हेड टॅग, वी कॅन गो टू द हेड सेक्शन. मेटा, वी कॅन डायरेक्टली गो टू द डिस्क्रिप्शन. बॉडी, वी कॅन डायरेक्टली गो टू द कोडिंग. सो सगळ्यांना असं डिफरंट सेक्शन करून ठेवले. सो डायरेक्टली वी कॅन जम्प वेर एव्हर वी वॉन्ट, अदर दॅन म्हणजे लिनियरली जाण्यापेक्षा रँडमली आपण कुठे जम्प करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, document prepared in HTML include reference graphics and formatting tags. Yes, there are many formatting tags: bold, italic, underline, superscript tag एक असतो, सबस्क्रिप्ट टॅग एक असतो. ठीक आहे. असे भरपूर टॅग्स आपल्याकडे असतात. डिलीट टॅग एक असतो, डिलीट टॅग, मार्क टॅग एक असतो. असे भरपूर आपल्याकडे स्टाईल टॅग्स असतात. काय असतात? स्टाईल टॅग्स. सो दीज ऑल टॅग्स आर कॉल्ड एज अ स्टाईल टॅग्स. एक्झाम्पल लिहा बिंदास एक्झाम्पल लिहायचं. बिंदास एक्झाम्पल लिहायचं. जेवढं जास्त एक्झाम्पल्स तेवढे जास्त मार्क्स. ठीक आहे. एक्झाम मध्ये सगळे पॉईंट्स तुम्ही ऍड करा. ठीक आहे. तर आपण जे काही डॉक्युमेंट्स बनवतो ना, त्यांच्यामध्ये आपण भरपूर सारा फॉर्मॅटिंग करू शकतो. फॉर्मॅटिंग म्हणजे काय? स्टाईल चेंज करू शकतो. ठीक आहे. हे सगळे स्टाईल्स आपण अप्लाय करू शकतो. नेक्स्ट HTML इज हायपरलिंक स्पेसिफिकेशन लँग्वेज. ठीक आहे. हायपरलिंक स्पेसिफिकेशन लँग्वेज का म्हणतो? व्हॉट इज हायपरलिंक? हायपरलिंक म्हणजे काय असतो? हायपरलिंक इज अ लिंक विच वेन क्लिक्ड टेक द युजर्स टू द अनदर पेज. हायपरलिंक काय असतो? हायपरलिंक एक असा लिंक असतो ज्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही दुसऱ्या पेजवर जाणार. ठीक आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल ना, तुम्ही गुगलवरती काहीतरी सर्च करता, सो गुगल तुम्हाला भरपूर पेजेस डिस्प्ले करतो. मग तुम्ही त्या पेजवर क्लिक करता. जसं तुम्ही त्या पेजवर क्लिक करता, तो पेज ओपन होतो. त्या क्लिकिंगला आपण म्हणतो, त्या क्लिकेबल एरियाला आपण हायपरलिंक असं म्हणतो. सो व्हेन आय क्लिक ऑन दॅट एरिया, आय विल गो टू द अनदर पेज. सो हायपरलिंक इज अ लिंक विच वेन क्लिक टेक द युजर टू द अनदर पेज. म्हणजे इंटरनेटवरती तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवर जाणार, तर त्या लिंकला आपण हायपरलिंक असं म्हणतो. काय म्हणतो? त्याला पण हायपरलिंक असं म्हणतो. सो HTML इज अ हायपरलिंक स्पेसिफिकेशन लँग्वेज, कारण HTML इज सपोर्टेड बाय हायपरलिंक. HTML मध्ये हायपरलिंकचा कन्सेप्ट असतो. म्हणजे एका पेजवरून तुम्ही दुसऱ्या पेजला जाऊ शकता, दुसऱ्या पेजमधून तुम्ही तिसऱ्या पेजला जाऊ शकता, तिसऱ्या पेजवरून तुम्ही पहिल्या पेजला येऊ शकता. सो यू कॅन जम्प फ्रॉम एनी पेज. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज हायपरलिंक. समजलं हायपरलिंक काय असतो? नेक्स्ट, HTML सपोर्ट्स टू फ्रेम इन्क्लुडिंग टार्गेट विंडोज अँड बॉर्डरलेस फ्रेम्स. येस, HTML वापरून आपण फ्रेम्स बनवू शकतो. म्हणजे हा माझा एक पेज, या एका पेजला मी असं 2 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. याला मी फ्रेम म्हणतो. सो इथं माझं वेबसाईट 1 असेल, जसं की गुगल असेल, आणि इथं माझं जीमेल असेल. सो एकाच पेजला, एकाच विंडोला मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो, एक तर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकली. तर त्याला आपण फ्रेम असं म्हणतो. काय म्हणतो?
फ्रेम असं म्हणतो. तुम्ही ऑनलाईन बघितलं असेल ऍडव्हर्टाइजमेंट, हा तुमचा वेब पेज, इथं छोटासा एक बॉक्समध्ये ऍडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले होतो. सो याला पण फ्रेम्स असं म्हणतो. या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, फ्रेम. तर HTML वापरून तुम्ही असं फ्रेम्स बनवू शकता. म्हणजे तुमच्या एका विंडोला तुम्ही मल्टिपल पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकता. त्याला आपण फ्रेम्स असं म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे. तर हा पण एक फीचर झाला, हा पण एक फीचर झाला. इट कंटेन्स पॉवरफुल फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज फॉर टेक्स्ट, पेज, इमेजेस. येस, आपल्याकडे भरपूर पॉवरफुल फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज आहेत. फॉर्मॅटिंग म्हणजे काय, स्टाईल वगैरे चेंज करू शकतो, त्याचे आपल्याकडे पॉवरफुल टॅग्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, इट डिफाइन्स द सिंटॅक्स अँड प्लेसमेंट ऑफ स्पेशल एम्बेडेड डायरेक्शन विच आर नॉट डिस्प्लेड बाय द, हे एकच पॉईंट आहे, which are not displayed by the browser, but it tells the browser how to display the contents of the documents. म्हणजे आपल्याकडे भरपूर टॅग्स असतात. हे टॅग्स वगैरे वापरून ना आपण कम्प्युटरला सांगणार की माझा आउटपुट कसा डिस्प्ले झाला पाहिजे. म्हणजे HTML कोडिंग इज ऍक्च्युअली फॉर द ब्राउझर. ठीक आहे. काही गोष्टी अशा पण असतात जे डिस्प्ले होणार नाही, पण ते फक्त ब्राउझरच्या इन्फॉर्मेशनसाठी असतो. मग ब्राउझर तो इन्फॉर्मेशन रीड करणार आणि त्याच्या अकॉर्डिंग वेबसाईट युजरला डिस्प्ले करणार. समजलं? ठीक आहे. चलो नेक्स्ट. It supports .bmp and animated .gif images. Actually हा खूप जुना एक्सटेन्शन आहे. बिटमॅप पेजेस, बिटमॅप पेजेस अँड GIF म्हणजे ग्राफिकल इमेज फॉर्मॅट, ग्राफिकल इमेज फॉर्मॅट. तुम्हाला एक माहिती आहे का रे, आता हे IT मुलांना खूप जास्त डिटेलमध्ये असतं सगळं, IT स्टुडंट्सला. ठीक आहे. ते आता ऍक्च्युली HTML5 जो असतो ना, HTML5 सगळे एक्सटेन्शन सपोर्ट करतो. .png, .jpg, .gif, ठीक आहे, .mpg, भरपूर एक्सटेन्शन असतात. .gif असे इमेजेसचे भरपूर एक्सटेन्शन असतात. सो आपल्या वेबसाईटला सगळ्या एक्सटेन्शन सपोर्ट करतो. पण आधी जो HTML होता ना, दॅट सपोर्ट्स .bmp अँड .gif. दीज आर द इमेज फाईल एक्सटेन्शन्स. यांना आपण काय म्हणतो, इमेज फाईल एक्सटेन्शन्स. अरे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये बघितले ना GIF, त्याच्यावर क्लिक केलं की एक छोटासा अॅनिमेटेड क्लिप रन होतो ना, गुड मॉर्निंगचे मेसेजेस वगैरे येतात ना तुम्हाला कोणाकडनं तरी. ठीक आहे, कोणाकडनं तरी म्हणजे फॅमिलीमध्ये, मोस्टली फॅमिलीच्या ग्रुप्समध्ये हे GIF खूप चालतात. गुड मॉर्निंग असं एक अॅनिमेटेड क्लिप सारखं सारखं चालू असतो ना, त्याच्यावर क्लिक केलं की परत तो चालत राहतो. ठीक आहे. तर .gif इमेजेस त्याला पण म्हणतो. ठीक आहे. तर ते सगळं HTML सपोर्ट होतो. ते सगळं HTML मध्ये सपोर्ट होतो. जर तुम्ही HTML5 यूज करत असाल तर सगळे एक्सटेन्शन सपोर्ट होतात. ठीक आहे. पण HTML मध्ये सगळे होत नाही. HTML does not support all the extension. HTML5 supports all the extension because HTML5 is the latest version. HTML supports forms which makes it possible to create documents that collects and process user input. Yes, so HTML ला वापरून आपण फॉर्म बनवू शकतो. फॉर्म म्हणजे काय, फॉर्म गुगल फॉर्म तुम्ही भरले ना कधी ना कधी. सो फॉर्मने काय करता, तुम्ही तुमचा डेटा शेअर करता, तुम्ही तुमचं इन्फॉर्मेशन शेअर करता. सो इफ आय वॉन्ट टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑफ अ क्लास, I will make a Google form, I will make a form and we can make the form by using HTML also. सो HTML वापरून आपण फॉर्म बनवू शकतो आणि युजर कडे डेटा कलेक्ट करू शकतो. काय करू शकतो, युजर कडे डेटा कलेक्ट करू शकतो. अँड द लास्ट पॉइंट, सो HTML टेल्स हाऊ टू मेक अ डॉक्युमेंट इंटरॅक्टिव्ह थ्रू स्पेशल हायपरटेक्स्ट लिंक्स. सो आपल्याकडे भरपूर हायपरटेक्स्ट लिंक असतात आणि हायपरटेक्स्ट लिंकला वापरून आपण आपल्या पेजला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. लाईक आय कॅन गो फ्रॉम पेज 1 टू पेज 2, I can go from page 2 to page 1 and so on. This will continue. So I can make my website look more attractive by adding some hyperlinks to my website, right? So these are the features. These are the features. समजलं का फीचर्स? चलो स्टॉप करा, लिहून काढा, स्क्रीनशॉट घ्या, काही करा, पण तुम्हाला विचारलं तर बोलता आलं पाहिजे न बघता. नाउ वी कम टू द नेक्स्ट क्वेश्चन, ऍडव्हान्टेजेस. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ HTML? मी क्वेश्चन काय सांगितलं, क्वेश्चन असा येतो, what is HTML? Write it advantages for 3 marks. So this is the third question. Advantages हे सगळं तुमच्या CS च्या बुक मध्ये असलं पाहिजे बरं का, फक्त ऐकून घेऊ नका. ऍडव्हान्टेजेस ऑफ HTML. जो स्टुडंट फक्त ऐकत असेल तर त्याला एक्झामला हा 1-2 पॉईंट तुम्हाला आठवेल, पण एक्झामला तुम्हाला सगळे पॉईंट आठवणार नाही. लिहून काढायचं, लर्न करायचं, घरी कोणाला तरी वायवा द्यायचं, स्वतःला वायवा द्यायचं, एकदा न बघता लिहायचं, काही करा तुम्ही, पण सगळे पॉईंट तुम्हाला एक्झामला आठवलं पाहिजे. सगळे पॉईंट तुम्हाला तुमच्या पेपरला लिहिता आलं पाहिजे. समजते का सगळ्यांना? ठीक आहे. सो वी कम टू द थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज HTML? राईट इट ऍडव्हान्टेजेस. हा पण क्वेश्चन 3 मार्क्सला मोस्ट ऑफ द टाइम बोर्ड मध्ये विचारले. मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट होताना सांगितले, फक्त मी तेच क्वेश्चन घेतोय जे तुमच्या बोर्डमध्ये, सॉरी बोर्ड्समध्ये नाही, तुमच्या पेपरमध्ये, तुमच्या मी फक्त तेच क्वेश्चन घेतोय जे तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. काही लोक म्हणतात सर तुम्ही एवढं कॉन्फिडंट कसं काय? PYQs. यू कॅन जस्ट अनालाइज द PYQs. ठीक आहे. चलो नेक्स्ट. ऍडव्हान्टेजेस. व्हॉट इज द फर्स्ट ऍडव्हान्टेज? फॉर क्रिएटिंग HTML डॉक्युमेंट ओनली टेक्स्ट एडिटर. येस, टेक्स्ट एडिटर म्हणजे नोटपॅड. सो आपल्याला जर कोडिंग करायचं असेल, HTMLचा, वी रिक्वायर अ सॉफ्टवेअर कॉल्ड एज नोटपॅड. अच्छा, C++ कोडिंग करण्यासाठी आपल्याला टर्बो C++ इन्स्टॉल करावं लागतं.
तसं HTMLचं कोडिंग करण्यासाठी तुम्हाला कोणताही सॉफ्टवेअर इन्स्टॉल नाही करायचं, फक्त तुम्हाला एक प्री इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअर लागेल कॉल्ड एज नोटपॅड. आता हा नोटपॅड सगळ्यांच्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड असतो. नो स्पेशल सॉफ्टवेअर इज नीडेड, कोणताही स्पेशल सॉफ्टवेअर लागणार नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. फॉर क्रिएटिंग HTML document, only text editor like Notepad, or some students may use Notepad++, which is the latest version of Notepad. They may use that, but no any special software. असं कोणताही स्पेशल सॉफ्टवेअर मला डाउनलोड करायची गरज नाही. हा पहिला ऍडव्हान्टेज. म्हणजे आपला फायदा काय, HTML डॉक्युमेंट कॅन बी क्रिएटेड ऑन एनी हार्डवेअर प्लॅटफॉर्म युझिंग एनी टेक्स्ट एडिटर. हा, तुम्ही HTML ला विंडोज मध्ये करू शकता, HTML कोडिंग तुम्ही लिनक्स मध्ये करू शकता. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर करू शकता, तुम्ही कोणत्याही हार्डवेअर प्लॅटफॉर्मवर करू शकता, तुमचा आउटपुट येणार. तुम्ही मॅक मध्ये करू शकता, यू कॅन ऑल्सो रन दिस ऑन मॅक. ठीक आहे, आयफोन म्हणजे ऍपल ऑपरेटिंग सिस्टम असतो तो. ठीक आहे, मॅक ऑपरेटिंग सिस्टम. तुम्ही कोणत्याही हार्डवेअर प्लॅटफॉर्मवरती HTMLचं कोड रन करू शकता, सगळीकडे तुम्हाला सेम आउटपुट भेटेल. आता मॅक युजरसाठी गुगल क्रोम असतो, मॅक युजरसाठी सफारी असतो. काय असतो, सफारी. तर सफारीमध्ये पण तुम्ही HTML कोड्सला रन करू शकता. ठीक आहे, सो HTML कोड्स कॅन बी एक्झिक्युटेड एव्हरीवेअर. दॅट इज अगेन ॲडव्हान्टेज. HTML इज इझी टू लर्न, यूज टू इम्प्लिमेंट. HTML खूप सोपं आहे. आता मला सांगा C++. आता मी तुम्हाला आज कोडिंग शिकवणार आहे. कोडिंग नंतर मी तुम्हाला एक परत क्वेश्चन विचारणार, अरे बाबा मला सांगा HTML सोपं आहे का C++? मॅक्झिमम मुलांचा आन्सर असेल HTML. का बरं? कारण प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, खूप सिंपल आहे. लक्ष दिलं तर कोणते, आता एखादा 5वी-6वीचा मुलगा माझा लेक्चर बघत असेल ना, काय म्हणतो मी, एखादा 5वी-6वीचा मुलगा लेक्चर बघत असेल ना, त्याला सुद्धा HTML समजेल. ठीक आहे, आता तुम्ही तर 12वीमध्ये, तुम्हाला तर समजायलाच पाहिजे, कोडिंग पण तुम्हाला समजायला पाहिजे. ते मी घेत होतो मध्ये क्लासेस, ते एक छोट्या छोट्या मुलांचा 5, 6 स्टँडर्ड, 7 स्टँडर्ड, त्या मुलांना फार HTML5 शिकवलं आणि त्या मुलांना फार HTML5 जमतं. ठीक आहे, ते ऑनलाईन मी घेत होतो एका प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे, तर त्या प्लॅटफॉर्मवरती मी खूप छोट्या छोट्या मुलांना सुद्धा कोडिंग शिकवले. कोडिंग ज्युनियर्स म्हणून एक प्लॅटफॉर्म होता, तर त्याच्यामध्ये छोटे छोटे मुलं कोडिंग लर्न करतात. आता तुम्हाला तर हे एकदम सोपं वाटलं पाहिजे. ठीक आहे, समजते का सगळ्यांना, एवढं सोपं आहे. सो HTML इज इझी. HTML इज इझी टू लर्न, टू यूज अँड टू इम्प्लिमेंट. ठीक आहे, काहीच अवघड नाहीये. नेक्स्ट, कंटेन पॉवरफुल फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज. येस, आपल्याकडे खूप सारे पॉवरफुल फॉर्मॅटिंग टॅग्स असतात. बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, मार्क, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, भरपूर टॅग्स आहेत रे बाबा. नावं संपणार नाही, एवढे नाव आहेत आपल्याकडे. हा पण ऍडव्हान्टेजेस आहेत. रिक्वायर्ड HTML पेजेस कॅन बी अपडेटेड इझिली विदाउट चेंजिंग द होल डॉक्युमेंट. येस, आता हा एक प्लस पॉईंट काय माहिती आहे का, प्रत्येक टॅग डिफरंट सेक्शन्सला रिप्रेझेंट करतो. प्रत्येक टॅग HTML ला डिफरंट सेक्शन्सला रिप्रेझेंट करतो. आता तुम्हाला समजलंय, माझा ना टायटल मध्ये काहीतरी गडबड झाले, तर तुम्ही काय करणार, फक्त टायटल टॅग मध्ये चेंजेस करणार. बरं, हा आता मला समजलंय, मला ना सुपरस्क्रिप्ट मध्ये काहीतरी गडबड झाले, तर तुम्ही सुपरस्क्रिप्ट टॅग फक्त चेंज करणार, हो की नाही? तर जिथं गडबड आहे तिथंच चेंज करायचं, पूर्ण कोड चेंज करायची गरज नाहीये. दॅट इज अगेन ॲडव्हान्टेज. नेक्स्ट, एनी HTML डॉक्युमेंट कॅन बी ट्रेव्हर्स्ड ड्यू टू ए हायपरलिंकिंग फॅसिलिटीज अवेलेबल. ठीक आहे, हायपरलिंकिंग. ट्रेव्हर्सचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ट्रेव्हर्स म्हणजे वी कॅन व्हिजिट एनिवेअर. ट्रेव्हर्स म्हणजे काय, व्हिजिटिंग टू दॅट पॉईंट, दॅट इज कॉल्ड ट्रेव्हर्सिंग. सो आपल्याकडे हायपरलिंकिंगचं फॅसिलिटी असल्यामुळे आता मी एक वेबसाईट बनवलं, त्याच्यामध्ये पेज 1, पेज 2, पेज 3, पेज 4, पेज 5 असे माझ्याकडे भरपूर पेजेस आहेत. तर if I hyperlink all the pages together, so I can jump from page 1 to page 4, I can jump from page 4 to page 2, from page 2 to page 1. सर मी कुठेही ट्रेव्हर्स करू शकतो, ट्रेव्हर्स म्हणजे कुठेही ट्रॅव्हल करू शकतो मी. सो फ्रॉम एनी पेज आय कॅन जम्प एनीवेअर. सो दिस इज कॉल्ड एज हायपरलिंक. यालाच आपण काय म्हणतो, हायपरलिंक. सो यालाच आपण म्हणतो हायपरलिंक. ठीक आहे, नेक्स्ट, इंडिपेंडेंट वर्क कॅन बी डन अँड नीड नॉट टू वरी. नीड नॉट किंवा नो नीड असं लिहू शकता, नो नीड टू वरी अबाउट एडिटिंग प्रोग्राम्स. येस, इंडिपेंडेंटली पण काम करू शकतो. म्हणजे प्रत्येक सेक्शनला डिफरंट कोडिंग असतं ना. सो कोणत्याही सेक्शन मध्ये गडबड झाला तर तुम्ही त्या सेक्शन मध्ये फक्त चेंजेस करू शकता. पूर्ण सेक्शनची कोडिंग चेंज करायची गरज नाहीये रे बाबा. तर तुम्ही इंडिपेंडेंटली काम करू शकता आणि आरामात काम करू शकता आणि बिलकुल काळजी घ्यायची गरज नाही तुमचा आउटपुटचा. ठीक आहे, इफ समथिंग इज नॉट वर्किंग देन फाइंडिंग द एरर इज इझी इन HTML. तोच पॉईंट आहे. परत हे बघा, एकच गोष्ट 3दा रिपीट करून लिहिले, असंच असतं. आज असं पेपरमध्ये तुमचं कंटेंट दिसला पाहिजे. आता हे बघा ना, याचा पण अर्थ तोच झाला. कुठे गेला तो पण, हा पॉईंट नंबर 5, पॉईंट नंबर 7 आणि पॉईंट नंबर 8. सांगायचा मुद्दा तर एकच आहे. आणि सांगायचा मुद्दा काय की तुम्ही HTML मध्ये कुठेही काही गडबड करा, विदाउट चेंज द होल कोड किंवा विदाउट इम्पॅक्टिंग द होल प्रोग्राम, यू कॅन इझिली चेंज दॅट एरर वाला पार्ट. एरर जिथे येतो तेवढं पोर्शन तुम्ही आरामात चेंज करू शकता. ते सांगितलं, इफ समथिंग इज नॉट वर्किंग देन फाइंडिंग द एरर इज इझी इन HTML. कारण आपण सगळ्यांचं डिफरंट कोडिंग करतो ना, सेक्शन वाईज कोडिंग करतो. ठीक आहे, नेक्स्ट, HTML विल नॉट कॉस्ट एनिथिंग फॉर इट्स यूज. देर आर नो एक्सपेन्सिव्ह लायसन्स टू बाय और टू अपग्रेड टू परचेस. ठीक आहे,
सो अजून एक प्लस पॉईंट काय, HTML वापरण्यासाठी तुम्हाला कुठं काही पे करायची गरज नाही. हा नोटपॅड वापरेल आणि नोटपॅड मध्ये तुम्हाला कोडिंग करायचंय. तुम्हाला कोणताही लायसन्स की परचेस करायचं नाहीये. तुम्हाला कुठेही काही ₹1 पे नाही करायचे, फक्त तुम्हाला कोडिंग करता आला पाहिजे. तुम्ही बिंदास कोडिंग स्टार्ट करू शकता. लास्ट पॉईंट, लर्निंग HTML इज सिम्पल दॅन एनी अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. कोणत्याही म्हणजे दुनियामध्ये तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या, सगळ्यात सोपा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे तुमचं HTML, आणि जो आपण आता लर्न करतोय. HTML सारखा सोपा प्रोग्रामिंग लँग्वेज कुठंच नाहीये. हा म्हणजे तुम्ही हाय लेवलला गेले की तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटू शकतो, पण सुरुवात करताना सगळ्यांना मॅक्झिमम मुलांना इझी वाटणारा प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे HTML. ठीक आहे, अंडर एस्टिमेट करू नका. कॉम्प्लेक्स वेबसाईट मध्ये कोडिंग कॉम्प्लेक्स बनतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? येस, आता ऍडव्हान्टेजेस झालं ना, याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत. क्वेश्चन नंबर 4, disadvantages of HTML. Disadvantages of HTML. So what are the disadvantages of HTML? ठीक आहे, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे क्वेश्चन कसं विचारतात, व्हॉट इज HTML, राईट ऑन द डिसएडव्हान्टेजेस ऑफ HTML. ठीक आहे, सो HTML इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज इन ट्रू सेन्स. वाय रे बाबा, वाय आपण असं का म्हणतोय? HTML इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज इन ट्रू सेन्स बिकॉज HTML इज अ प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. हे पण तुम्हाला लिहायचं बरं का, इथं लिहिलं नाही, पण तुम्हाला लिहायचंय. तुम्हाला हे 7 पॉईंट आहे ना, 7चे तुम्हाला 14 पॉईंट करता आला पाहिजे विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ दिस वर्ड्स, राईट. पण तुम्हाला थोडं डिफरंटली लिहायचं. जसं की कसं लिहिणार तुम्ही, कंटेंट कसं वाढवणार? HTML इज नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज इन ट्रू सेन्स. याच्या खाली तुम्ही सेकंड पॉईंट लिहा, ॲज HTML इज अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. Any data processing cannot be done. Whatever input is been given, the same input is formatted and being displayed in the output. So here there is no any data processing, and we can say that it is not a programming language in true sense. ठीक आहे, असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सेकंड, एनी सिम्पल कॅल्क्युलेशन कॅनॉट बी डन इन HTML. येस, तुम्ही कोणता बेसिक कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकत नाही. तुम्ही खाली लिहू शकता, फॉर एक्झाम्पल, अ बेसिक सिम्पल addition or subtraction code also cannot be executed in HTML because HTML does not support the concept like variables and all. That is only been supported in the program. That is only been supported in the object-oriented programming languages. समजते का? म्हणजे एक पॉईंट 2 पॉईंट करून लिहिता आला पाहिजे तुम्हाला पेपरमध्ये. इट कॅन नॉट बी यूज टू डिस्प्ले इव्हन डेट. हे पॉईंट्स मी अग्री करत नाही ऍक्च्युली. आता मी मुलांना HTML5 शिकवतो. HTML5 मध्ये डेट साठी पण टॅग्स आहेत, इनपुट टाइप इज डेट. मग तुम्हाला तुमच्यासमोर कॅलेंडर दिसतो, पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये सांगितले ओनली फॉर HTML, नॉट फॉर HTML5. This point is false for latest version of HTML, but this point is true for only HTML. So आपण काय सांगू शकतो? It cannot be used to display even date, but for only HTML. ठीक आहे, चलो नेक्स्ट. The interactive web pages cannot be built by HTML. हे काय झालं? हो, खरंय. तुम्हाला जर वेब पेजेस बनायचं असेल ना, आणि ते पण इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस, तुम्ही कधी HTML बनवू शकत नाही. HTML तुम्ही फक्त बनवू शकता एक सिंपल साधा वेब पेज. इफ यू वॉन्ट टू क्रिएट इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस, you need to use a programming language called as JavaScript. Yes, कारण JavaScript जो असतो ना, तो असतो डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि HTML हा असतो स्टॅटिक प्रोग्रामिंग लँग्वेज. सो तुमचे ऍक्च्युअल मध्ये जो इंटरॅक्टिव्ह वेबसाईट्स ना, प्रॉपर इंटरॅक्टिव्ह वेबसाईट्स बनतात कुठं माहितीये का? जावास्क्रिप्टने. HTML बनत नाही. ठीक आहे, HTML बनतात सिंपल वेबसाईट्स. ठीक आहे, सो हा पण त्याचा एक ड्रॉबॅक झाला. The web pages developer in HTML cannot behave like an application. Yes, हा ऍप्लिकेशन सारखं कधीच बनू शकत नाही. का ऍप्लिकेशन काय असतं माहितीये का? तुम्ही एक इनपुट देणार, आणि तुम्ही जो इनपुट दिला ना, त्याच्या हिशोबाने तुम्हाला आउटपुट भेटणार. जसं की मी इनपुट दिलं 10+10, मला आउटपुट भेटणार 20. मी दिलं 10-5, मला आउटपुट भेटणार 5. सो असा ऍप्लिकेशन सारखं कधीच आपला HTML बिहेव नाही करणार. HTML कसं बिहेव करतो? तुम्ही हॅलो म्हणतात, तो पण हॅलो म्हणणार, फक्त तो हॅलो फॉर्मॅट करून देणार, बस. सो वेब पेज developer, the web pages developed in HTML cannot behave like an application. This is a drawback. The web pages developed in HTML do not have their own interface. त्यांचे स्वतःचे इंटरफेस असतात, ते ब्राउझर वापरतात. Hyperlinking is provided in HTML, but for that we need to trip to the server at each step. Hyperlinking एक ऍडव्हान्टेज आहे, पण हायपरलिंक म्हणजे जसं मी एका लिंकवर क्लिक केलं, मला जर दुसऱ्या पेजला जायचं असेल तर मला सर्व्हरकडे जावं लागेल, आणि सर्व्हर मला दुसरं पेज डिस्प्ले करणार. सो जेवढं जास्त हायपरलिंक, तेवढं जास्त सर्व्हरकडे मला जावं लागेल, सर्व्हरकडे जास्त ट्रॅफिक वाढणार. सो हायपरलिंक इज प्रोव्हाइडेड इन HTML. ऍग्री, ट्रू, चांगली गोष्ट आहे. बट फॉर दॅट वी नीड टू ट्रिप, म्हणजे आपल्याला सारखं कुणाकडे जावं लागेल. ट्रिप म्हणजे आपल्याला सारखं जावं लागेल कुणाकडे? सर्व्हरकडे. सो द मोर द टाइम्स वी हायपरलिंक, द मोर द टाइम्स वी हॅव टू ट्रिप द सर्व्हर. म्हणजे सर्व्हरला आपल्याला जास्त वेळ व्हिजिट करावं लागेल. दॅट इज अगेन अ ड्रॉबॅक. सो दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ HTML. समजलं का? ड्रॉबॅक्स ऑफ HTML. These are the drawbacks of HTML. ठीक आहे, चलो समजलं का? क्वेश्चन कसं विचारू शकतात? चलो नोट करून घ्या आपल्या बुक मध्ये. येस,
आता नेक्स्ट क्वेश्चन, स्ट्रक्चर ऑफ HTML, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. असा पण क्वेश्चन येतो, व्हॉट इज HTML, व्हॉट इज HTML, राईट द स्ट्रक्चर ऑफ HTML, व्हॉट इज HTML और डिफाइन द स्ट्रक्चर ऑफ HTML, व्हॉट इज HTML, एक्सप्लेन द बेसिक टॅग्स इन डिटेल, स्ट्रक्चर ऑफ HTML. नेक्स्ट क्वेश्चन, स्ट्रक्चर ऑफ HTML म्हणजे HTMLचं स्ट्रक्चर काय असतो, HTMLचं स्ट्रक्चर काय असतो. ठीक आहे, तर HTMLचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करण्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट पेजला घेऊन जातो. हे इरेज करतो मी, हे मला वाटतं तुम्ही स्टार्टिंगलाच दिलं असेल. ठीक आहे, आता सध्या मी हे इरेज करतो कारण मला हा पेज परत पूर्ण लागणार आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ HTML. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ HTML. सो सगळ्यात पहिलं स्टेप काय असतं, आपण नोटपॅड ओपन करतो. काय ओपन करतो, नोटपॅड. आणि नोटपॅडला आपण काय म्हणतो, टेक्स्ट एडिटर. नोटपॅडला काय म्हणतो आपण, टेक्स्ट एडिटर. चलो, सो जस्ट इमॅजिन करा तुम्ही नोटपॅड ओपन केले. नोटपॅड ओपन केल्यानंतर ना तुम्हाला कोडिंग करायचं. नोटपॅड ओपन केल्यानंतर इन नोटपॅड यू हॅव टू टाइप द कोड. आता एक लक्षात घ्या, HTML कोडिंग आपण करतो इनसाइड द टॅग्स. HTML कोडिंग करतो इनसाइड द टॅग्स. आता जर तुम्हाला कोडिंग मध्ये 5 मार्क्स अचीव्ह करायचं असेल तर हे सगळं माहित पाहिजे. ठीक आहे, तर HTMLचं कोडिंग आपण कसं करतो, इनसाइड द टॅग्स. आणि नेहमी लक्षात घ्या, सगळ्यात पहिला टॅग असतो HTML टॅग. सगळ्यात पहिला टॅग काय असतो, HTML टॅग. ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट टॅग इज युअर HTML टॅग. ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट टॅग इज युअर HTML टॅग. ठीक आहे, हे म्हणजे सिक्वेन्स लक्षात ठेवा, सिक्वेन्स लक्षात ठेवा. आता आपल्याकडे ना टॅग्स मध्ये 2 टाईपचे टॅग्स असतात. टॅग्स मध्ये 2 टाईपचे टॅग्स असतात. एकाला आपण म्हणतो कंटेनर टॅग्स. काय म्हणतो आपण, कंटेनर टॅग्स. किंवा कंटेनर टॅग्सला आपण अजून एक नावाने ओळखतो, त्यांना आपण म्हणतो पेअर्ड टॅग्स. पेअर्ड टॅग्स. आता कंटेनर टॅग्स, पेअर टॅग्स काय सीन रे, म्हणजे जे टॅग्स आपण ओपन करतो ना, त्याचं काम संपल्यानंतर, काय म्हटलं मी, टॅग्स ओपन करणार, त्याचं काहीतरी रोल असेल, तो रोल संपल्यानंतर त्या टॅग्सला आपण क्लोज पण करतो. त्या टॅग्सला काय करतो आपण, नंतर क्लोज पण करतो. जसं की HTML झाला, त्याच्यानंतर हेड टॅगला मी ओपन करणार, पण त्याचं काम संपल्यानंतर मी त्याला क्लोज पण करणार. जसं की टायटल झाला, बोल्ड झाला, इटॅलिक झाला, अंडरलाईन झाला. H1 लार्जेस्ट हेडिंग, माहिती ना सगळ्यांना, H1 इज अ लार्जेस्ट हेडिंग, H6 इज अ स्मॉलेस्ट हेडिंग. H1 ओपन करायचं, पण त्याचं काम संपल्यानंतर त्याला क्लोज पण करायचं. सो जो टॅग ओपन होतो, क्लोज कसं करतो, हाऊ वी क्लोज द टॅग, आपल्या अँग्युलर ब्रॅकेटच्या आधी टॅगच्या नावासमोर फक्त एक स्लॅश ऍड करायचं. दिस इज कॉल्ड एज क्लोजिंग ऑफ टॅग अँड दिस इज कॉल्ड एज ओपनिंग ऑफ टॅग. आणि प्रत्येक टॅगचा काहीतरी मिनिंग असतो, समजतं का सगळ्यांना. ठीक आहे, चलो. सो टॅग्स मध्ये पण 2 प्रकारचे टॅग्स असतात. एकाला आपण म्हणतो कंटेनर टॅग आणि एकाला आपण म्हणतो पेअर टॅग्स. ठीक आहे, चलो. नाउ वी कम टू द सेकंड टाइप ऑफ टॅग. द सेकंड टाइप ऑफ टॅग्स इज कॉल्ड एज द एम्प्टी टॅग. दुसरा टाइपचा टॅग आहे एम्प्टी टॅग. एम्प्टी टॅग म्हणजे काय असतो माहिती आहे का, ज्याला ना आपण फक्त ओपन करतो. आता एम्प्टी टॅगचा अजून एक नाव असतो सिंग्युलर टॅग. हे MCQ मध्ये विचारतो, MCQ. एम्प्टी टॅग इज ऑल्सो कॉल्ड एज डॅश टॅग, दॅट इज कॉल्ड एज सिंग्युलर टॅग. एम्प्टी टॅग इज ऑल्सो कॉल्ड एज सिंग्युलर टॅग. ठीक आहे, एम्प्टी टॅगला अजून एक नाव काय देतो, सिंग्युलर टॅग. ठीक आहे, आता हा एम्प्टी टॅग असा टॅग असतो ना, ज्याला फक्त आपण ओपन करू शकतो, त्याला क्लोज नाही करू शकत. येस, बरोबर ऐकलं. म्हणजे आपल्याकडे HTML मध्ये असे पण टॅग्स असतात ज्यांना आपण फक्त ओपन करू शकतो, त्यांना आपण कधी क्लोज नाही करू शकत. जसं की आपण सांगू शकतो ब्रेक, BR टॅग. BR काय करतो, लाईन ब्रेक करतो. म्हणजे कंटेंट एका लाईनवर चालेल, मला इथं ब्रेक करायचं, आय कॅन ब्रेक द लाईन आणि तो नेक्स्ट लाईन येणार. सो इफ आय वॉन्ट टू ब्रेक द लाईन, आय विल यूज अ BR टॅग. त्याच्यानंतर HR टॅग, हॉरिझॉन्टल रो, IMG टॅग, इमेज टॅग. सो हे टॅग्स आपण ओपन करू शकतो, या टॅग्सला कधी क्लोज करू शकत नाही. सो ज्या टॅग्सला आता तुम्ही कधी असं नाही बघणार तुम्ही /BR, हा एक्झिस्टच करत नाही टॅग. हा टॅग एक्झिस्टच करत नाही कारण दिस कम्स अंडर द टाइप कॉल्ड एज एम्प्टी टॅग. हा कोणत्या टॅगच्या कॅटेगरीमध्ये येतो, तो कोणत्या टॅगच्या टाईपमध्ये येतो, एम्प्टी टॅग. समजलं का सगळ्यांना. हा खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं मी हे इरेज करेल, पण तुम्ही आता नोट करून घ्या. मी हे हा वाला पोर्शन इरेज करेल, पण तुम्ही नोट करून घ्या. ठीक आहे, समजलं. लास्ट टाइम रिवाइज करू. आपण HTMLचं कोडिंग लिहिताना टॅग्स मध्ये लिहितो. या अँग्युलर ब्रॅकेटच्या, हे बघा, या अँग्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण जे काय लिहितो त्याला आपण टॅग्स म्हणतो. टॅग्स 2 प्रकारचे असतात. एकाला आपण कंटेनर टॅग्स असं म्हणतो आणि एकाला आपण एम्प्टी टॅग्स असं म्हणतो. काय म्हणतो, कंटेनर टॅग्स आणि एम्प्टी टॅग्स. कंटेनर टॅग्स म्हणजे काय, ज्यांना आपण ओपन पण करतो आणि त्याचं काम संपल्यानंतर लगेच क्लोज करू नका. ओपन करायचं, पण त्याचा काहीतरी रोल असेल ना, तो रोल कम्प्लीट झाल्यानंतर त्याला क्लोज करा. फॉर एक्झाम्पल मी H1 टॅग ओपन केलं आणि मी तो H1 टॅग क्लोजच नाही केलं, H1 टॅगला क्लोजच नाही केलं, तर काय होणार माहिती आहे का, आता मी याच्या पुढे जे काही कोडिंग लिहिणार, दिस H1 इफेक्ट विल बी अप्लाय टू ऑल द एलिमेंट्स. म्हणजे माझ्या पूर्ण कोडिंगला H1चं इफेक्ट अप्लाय होणार. ठीक आहे, असं नकोय मला. मग काय करायचं, जसं की
CS, फक्त CS मला H1 वर ठेवायचं, फक्त CS झालं की H1 ला क्लोज करा. म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगू तर असं हे बघा H1, फक्त मला CS ला H1 वर ठेवायचं, याचं काम संपलं की क्लोज द H1. H2 मला IT ठेवायचं, ठीक आहे, क्लोज द H2. समजा मी इथं H1 ला क्लोज नाही केलं, समजा मी H1 ला क्लोज नाही केलं, समजा H1 ला क्लोज नाही केलं, तर हा H1 चा इफेक्ट याच्यावरती पण पडणार आणि हा पण H1 वरती, हा पण H1 मध्येच डिस्प्ले होणार, हा पण H1 मध्येच डिस्प्ले होणार. सो याचा इफेक्ट कुठं ना कुठं बंद करावं लागेल. सो याचा इफेक्ट बंद करण्यासाठी आपण टॅग क्लोज करतो. ओनली दिस मच पोर्शन नाव विल विन द लार्जेस्ट हेडिंग अँड दिस विल विन द सेकंड हेडिंग, सेकंड लेवल ऑफ हेडिंग, ठीक आहे. चलो, सो दोन प्रकारचे टॅग्स असतात, कंटेनर टॅग्स ज्यांना आपण फक्त ज्यांना ओपन पण करतो आणि ज्यांना क्लोज पण करतो, आणि एम्प्टी टॅग्स. एम्प्टी टॅग्स म्हणजे फक्त आपण त्यांना ओपन करतो, फक्त आपण काय करतो ओपन करतो, ठीक आहे. चलो, समजलं HTML. आता HTML इथं ओपन होतो. आता HTML कुठं क्लोज होणार? HTML विल बी क्लोज ऍट द एंड ऑफ द कोड, एंड ऑफ द कोड, एकदम एंडला. आपलं कोडिंग जिथं संपतो ना तिथं आपला HTML टॅग क्लोज होणार, हे समजून घ्या तुम्ही. HTML टॅग ओपन होणार आणि एकदम आपला पूर्ण HTML कोड कोडिंग झालं की आपला HTML टॅग क्लोज होणार, ठीक आहे. हा सिक्वेन्स समजला का तुम्हाला? हे समजलं का? हा कुठं ओपन होणार, हा कुठं क्लोज होणार? सो HTML opens at the start and HTML is going to close at the end. Chalo, now second tag. Second tag is always the head tag. Second tag is always the head tag. दुसरा टॅग ऑलवेज कोणता असतो? हेड टॅग. हेड टॅगच्या आतमध्ये अजून एक टॅग येतो कॉल्ड एज टायटल टॅग. हेड टॅगच्या आतमध्ये कलर चेंज करतो. हेड टॅगच्या आतमध्ये एक टायटल टॅग येतो. सो टायटल म्हणजे वेबसाईटचं काहीतरी टायटल. आउटपुटमध्ये काहीतरी टायटल बार असेल ना, सो मी इथं देतो CS. सो दिस इज द टायटल, दिस इज द टायटल, क्लोज द टायटल. अच्छा, तुम्हाला एक सांगू, टायटल क्लोज नाही केलं तर काय माहिती आहे का? काही मुलं काय करतात, टायटलला क्लोज करणं विसरून जातात, पूर्ण कोड करतात, पूर्ण कोड नोटपॅडवरती लिहितात, .html सेव्ह करतात आणि टायटलला क्लोज करायला विसरून जातात. त्यांचा पूर्ण कोड टायटल बारमध्ये डिस्प्ले होतो. तुमच्यासोबत पण प्रॅक्टिकलमध्ये खूप वेळा झाला असेल असं, तुम्ही पूर्ण कोडिंग केलं पण तुमचं आउटपुट ना काही दिसत नाही आणि तुमचं पूर्ण कोड टायटल बारवरती दिसतो, कारण तुम्ही टायटलला क्लोज नाही केलं. तर टायटलचा इफेक्ट हा पूर्ण कोडिंगवर पडतो. कोडिंगवर पडतो. सो टायटलला क्लोज करायचं. आणि एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा, टायटल टॅग जो असतो तो हेड टॅगच्या आतमध्ये येतो. टायटल टॅग जो असतो तो हेड टॅगच्या आतमध्ये येतो, ठीक आहे, समजलं? सो हिअर इज युअर हेड टॅग. सो हा झाला दुसरा लेवल. आणि हेडच्या आतमध्ये बघा, हेडच्या आतमध्ये कोण असतो? टायटल असतो. ओपन केलं, क्लोज केलं, हेड ओपन केलं, टायटल दिलं, मग नंतर हेडला क्लोज केलं, कारण टायटल जो असतो तो हेडच्या आतमध्ये असतो. टायटल जो असतो तो कुठं असतो? हेडच्या आतमध्ये असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ओपन होतो बॉडी टॅग. आणि बॉडी टॅग मध्ये आपला ऍक्च्युअल कोडिंग होतो. आणि एकदम सेकंड लास्ट टॅग जो क्लोज होतो तो असतो आपला बॉडी टॅग. लास्ट टॅग क्लोज होतो आपला HTML टॅग आणि सेकंड लास्ट, अरे हे क्लोज केलं, हे क्लोज नाही करायचं, तुम्हाला ओपन करायचं होतं. बॉडी टॅग आपल्याला इथं काय करायचं? ओपन करायचं. सो आय हॅव टू ओपन द बॉडी टॅग. ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये डिफरन्स बघा. याला पण तो ओपनिंग ऑफ बॉडी टॅग आणि याला पण तो क्लोजिंग ऑफ बॉडी टॅग. आता हा मधला पोर्शन जो असतो ना, मधला पोर्शन, इथं आपला ऍक्च्युअल कोडिंग असणार, ठीक आहे. हा मधला पोर्शन जो आहे, हा मधला पोर्शन, या मधल्या पोर्शन मध्ये आपला ऍक्च्युअल कोडिंग होणार. हिअर आर ऍक्च्युअल कोडिंग इथं होणार. सो ऍक्च्युअल कोडिंग, आपलं ऍक्च्युअल HTMLचं कोडिंग इथं होणार. आणि मग आपण हे जे सगळं लिहिले हे आपण म्हणतो बेसिक टॅग्स. यांना काय म्हणतो? बेसिक टॅग. दीज ऑल टॅग्स आर कॉल्ड एज द बेसिक टॅग्स. यांना आपण काय म्हणतो? बेसिक टॅग्स. सो दीज ऑल टॅग्स आर कॉल्ड एज द बेसिक टॅग्स. सो तुम्ही HTMLचं कोडिंग कधी करा, 11वी मध्ये करा, 12वी मध्ये करा, 12th नंतर करा, इंजिनिअरिंग मध्ये कोडिंग करा, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. हे सिक्वेन्स कधी चेंज नाही. अच्छा, आज ना मला बोर होतोय तर मी काय काम करतो? हेडला आधी लिहितो ना, HTML नंतर लिहू, चालतं का? आपल्या मनावरती चालत नाही. हे बेसिक टॅग्स आपल्या मनावरती चालत नाही. बेसिक टॅग्सचे सिक्वेन्स, बेसिक टॅग्सचे प्रोटोकॉल जसं आहे तसं फॉलो केलं पाहिजे. यालाच आपण म्हणतो सिक्वेन्स ऑर द स्ट्रक्चर ऑफ बेसिक टॅग्स. दिस इज कॉल्ड एज स्ट्रक्चर ऑफ बेसिक टॅग्स, ठीक आहे. चलो, हे सगळं समजून तुम्हाला टॅग्स. चलो, आता मला सांगा, हा जर कोड झाला, सो कोडला आपल्याला सेव्ह करता आला पाहिजे आणि कोडचा आउटपुट बघता आला पाहिजे. तर आपण काय करतो? सेव्ह ॲज. हे तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघितलं असेल, सेव्ह ॲज. मग सेव्ह ॲज करताना कसं सेव्ह करतो? फाईल नेम .html. सो वी सेव्ह इट ॲज फाईल नेम .html. हाऊ डू वी सेव्ह द कोड? फाईल नेम .html. समजलं का सगळ्यांना? दिस इज द बेसिक स्ट्रक्चर. आणि तुम्ही प्रॅक्टिकल केलं असेल थोडंफार, तर तुम्हाला आयडिया लागत असेल मी काय बोलतोय, ठीक आहे. आणि फक्त एवढं समजून घ्या, जर तुम्हाला HTML5 स्टार्ट करायचे तर आपण वरती अजून एक लाईन ऍड करतो, डॉक टाईप HTML. पण आता सध्या आपल्या सिलेबसमध्ये HTML5 नाहीये, सो विल नॉट ऍड युअर डॉक टाईप HTML. बट जर तुम्हाला HTML5 चं कोडिंग करायचं झालं, कधी, सो यू नीड टू ऍड युअर डॉक टाईप, डॉक्युमेंट टाईप HTML. So when you add doc type HTML, that indicates that you are starting HTML5. तुम्ही HTML5 वापरणार आहे. आणि HTML5 चा फायदा काय?
भरपूर नवीन नवीन टॅग्स तुम्ही कोडिंग मध्ये वापरू शकता. HTML5 supports on all the browsers. HTML5 supports the mobile technology also. So these are the advantages of HTML5. ठीक आहे. चलो आता तुम्हाला स्ट्रक्चर समजलं असेल. मी जे एक्सप्लेन केलं तेच तुम्हाला पॉईंट मध्ये दिले. Every HTML document has the same general structure and it consists of few tags that define the page as a whole. So आपल्याकडे काही टॅग्स असतात जे सगळ्या कोडिंग मध्ये रिपीट होतात. आपल्याकडे काही टॅग्स असतात जे सगळ्या कोडिंग मध्ये रिपीट होतात आणि सगळ्यांना ऍज अ होल रिप्रेझेंट करतात. अँड दोज टॅग्स आर नथिंग बट दीज आर दोज टॅग्स. HTML tag, head tag, title tag, and body tag. So these 4 tags are called as the basic tags, which are repeated for all the codes, and ते रिप्रेझेंट करतात पूर्ण कोडिंग. हेच रिप्रेझेंट करतात पूर्ण कोडिंग. आणि यांच्यामध्ये आपण कोडिंग करत जातो. इथं आपण ऍक्च्युअल कोडिंग करतो. ठीक आहे. पण हा स्ट्रक्चर हाच असतो. स्ट्रक्चर कधी चेंज होणार नाही. समजलं का? चलो नेक्स्ट. द प्रायमरी पार्ट ऑफ HTML डॉक्युमेंट आर डिनोटेड बाय HTML. HTML हा हेड अँड बॉडी. टायटल नाही दिले तर ठीक आहे, पण टायटल पण असतो. ठीक आहे. चलो. Each of these tags are known as document structure tags or basic tags. यांना आपण document structure tag किंवा basic tags असं पण आपण सांगू शकतो. ठीक आहे. या सगळ्यांना आपण document structure tag किंवा basic tags असं सांगतो. ठीक आहे. चलो लक्ष द्या. HTML file always starts with HTML tag. Similarly ended with end कसं होतो /HTML tag. आता सांगितलं ना, end कसं होतो /HTML tag. It declares text within web page viewed on web browser. ठीक आहे. तर जे काही वेब पेज आहेत ते वेब ब्राउझरमध्ये डिस्प्ले कोण करतो? HTML टॅग ओपन आणि HTML टॅग क्लोज याचा मधला कंटेंट. HTML डॉक्युमेंट कॅन बी डिवाइडेड इंटू 2 sections, that is head and body. So the head is like an introduction to the page. It generally consists of title to define. ठीक आहे. आपण आपल्या पेजला 2 पार्ट्स मध्ये म्हणजे आपण आपल्या HTML डॉक्युमेंटला अजून 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. एक असतो हेड आणि एक असतो बॉडी. आता हेडच्या आतमध्ये कोण असतो तुम्हाला माहिती आहे? हेडच्या आतमध्ये कोण असतो? हेडच्या आतमध्ये टायटल असतो, जो आपल्या वेबसाईटचं टायटल डिस्प्ले करतो. आणि बॉडीच्या आतमध्ये आपला ऍक्च्युअल कोडिंग असतो, द बॉडी. In this, user enters the text, images, and other tags that will actually appear on the web page. So whatever is being so whatever is being shown on the web page, that is actually inserted inside the body tag. Actual coding is done inside the body tag. मी तुम्हाला 100 वेळा म्हणजे खूप वेळा सांगितलं मी. ऍक्च्युअल कोडिंग बॉडी टॅग मध्ये होतो. ऍक्च्युअल कोडिंग बॉडी टॅग मध्ये होतो. म्हणजे बॉडी टॅग मध्ये बाकीचे टॅग्स सगळे येतात. ठीक आहे. पण हा स्ट्रक्चर कधी चेंज होणार नाही. ठीक आहे. चलो तर हेच त्यांनी तर दिलेले. These tags define the basic structure. These tags define the basic structure of every web page. So every web page, प्रत्येक वेब पेज. हा असं नाही की एकच पेजला पेज 1 ला आपल्याला हे सगळं करावं लागेल, पेज 2 ला नाही करावं लागेल. अरे तुम्ही 100 पेजेस बनवा, सगळ्या 100 पेजेसला बेसिक स्ट्रक्चर हा असलाच पाहिजे. मगच तुम्ही कोडिंग करू शकता. ठीक आहे. चलो. सो वी हॅव कंप्लीटेड द स्ट्रक्चर ऑफ HTML. प्लीज नोट इट डाऊन. स्ट्रक्चर ऑफ HTML. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ HTML. ठीक आहे. थेरी डन. आता फक्त तुम्हाला टॅग्स आणि कोडिंग डिस्कस करायचं आहे. थेरी डन. एवढंच थेरी तुम्हाला करायचंय तुमच्या बोर्डसाठी. एवढंच थेरी करायचं. याच्यामध्येच काहीतरी विचारतील तुम्हाला. हे स्ट्रक्चर क्लिअर असेल तुम्हाला. ठीक आहे. हा हे बघा, मी हे पण आणले डॉक टाइप HTML. म्हणजे तुम्ही इथं HTML5 स्टार्ट करू शकता. HTMLचा एरिया काय असतो? HTMLचा एरिया, HTML या सगळ्या एरियाला कव्हर करतो. बघा, HTML हा पूर्ण एरिया म्हणजे पूर्ण कोडिंग तुमचा HTMLच्या आतमध्ये असतो. HTML टॅग ओपन आणि लास्टला कोण असतो? HTML टॅग क्लोज. हा पूर्ण एरिया कोण कव्हर करतो? हा पूर्ण एरिया कव्हर करतो तुमचा HTML. त्याचा हेड एवढंच कव्हर करतो. हेडमध्ये एवढंच एरिया असतो. पण हेडच्या आतमध्ये कोण आहे? टायटल. हेडच्या आतमध्ये टायटल. आणि हा असतो आपला तुमचा बॉडी. आणि याच्यामध्ये तुमचा ऍक्च्युअल कोडिंग होतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ HTML. हा तुमचा HTMLचा स्ट्रक्चर. ठीक आहे. क्लिअर. नेक्स्ट. येस. आता आपल्याकडे काय टॅग्स आहेत. हे टॅग्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. नीट लक्ष द्या. जर तुम्हाला 3 टॅग्स विचारलेत, जर तुम्हाला कंपल्सरी विचारतात, कंपल्सरी 3 marks or 4 marks क्वेश्चन. नाउ दे मे आस्क यू सम टॅग्स. आता टॅग्स बद्दल क्वेश्चन आला ना, तर तुम्हाला ते टॅगला एक्सप्लेन करता आला पाहिजे. टॅगला तुम्ही एक्सप्लेन करा किंवा टॅगला तुम्ही डिफाईन करा. म्हणजे टॅगला तुम्हाला डिफाईन प्लस एक्सप्लेन करता आला पाहिजे, प्लस त्याचं एक एक्झाम्पल पण ऍड करता आलं पाहिजे. आता जर तुम्हाला 3 टॅग विचारले तर तो 3 मार्काला असेल आणि जर 4 टॅग विचारले तर तो 4 मार्काला असेल. समजलं का? 3 टॅग्स विचारले. हे बघा, जसं की ब्रेक, HR, इमेज, असं 3 टॅग विचारले. दिस इज द फर्स्ट टॅग, दिस इज द सेकंड टॅग and this is the third tag. So this question has been come in your exam for 3 marks. So 3 tags असेल तर 3 marks, 4 tags असेल तर 4 marks. पण एक्झाम मध्ये लिहिताना CS स्टुडंट्स प्लीज लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट सांगतो काहीतरी. एक्सप्लेन करताना एक्सप्लेन पण करा, डिफाईन पण करा आणि सोबत एक एक्झाम्पल पण द्या. एक्झाम्पल द्यायला विसरू नका. एक्झाम्पल कसं द्यायचं मी तुम्हाला सांगतो बघा. चलो. सो लेट स्टार्ट. सो सगळ्यात आधी कोणता टॅग आहे? ब्रेक टॅग. ब्रेक टॅग. सो व्हॉट इज ब्रेक टॅग? ब्रेक टॅग तुम्हाला माहिती आहे. BR टॅग.
इन्सर्ट लाईन ब्रेक इन टू अ टेक्स्ट फ्लो. सो एखादा टेक्स्ट फ्लो असेल, त्या टेक्स्ट फ्लोला मला समजा ब्रेक करायचं असेल, आय विल यूज द ब्रेक टॅग. It tells the browser to wrap the text that follows onto a new line without inserting any extra space between these lines. So this break tag tells the browser that we have to break the line and we have to bring the content on the next line. For example, you can see here. असं लिहू शकता before hello everyone, before hello everyone. ठीक आहे. आता हे झालं बिफोर युजिंग द ब्रेक टॅग. आता आफ्टर युजिंग द ब्रेक टॅग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला असं लिहावं लागेल, म्हणजे जसं की आपण एक वाटत असेल तर टॅग पण ऍड करू शकतो. तुम्ही हॅलो एव्हरीवन याला लिहिताय पॅराग्राफ टॅग मध्ये. हॅलो एव्हरीवनला तुम्ही कशामध्ये लिहिताय, पॅराग्राफ टॅग. सो हॅलो एव्हरीवन इज रिटन इन पॅराग्राफ टॅग. अरे तुम्ही तर काही वापरू शकता. H1 वापरा, माहिती नाही सगळं ना. H1 इज द लार्जेस्ट हेडिंग, H6 इज द स्मॉलेस्ट हेडिंग. हेडिंगचे टॅग असतात. सो तुम्ही H1 वापरा चालेल. अच्छा, हे एका याचा आउटपुट कसं येणार, एका लाईन मध्ये येणार, एका लाईन मध्ये. आता मी काय करतो, सेम इथं करतो. ठीक आहे, पॅराग्राफ टॅग वापरतो, पण आफ्टर नंतर एक मिनिट, हा आफ्टर पॅराग्राफ मध्ये मी सेम लिहितो हॅलो एव्हरीवन, पण फक्त हॅलो आणि एव्हरीवनच्या मध्ये गॅप असेल. हॅलो लिहिलं, हॅलो नंतर मी काय केलं, ब्रेक टॅग वापरलं. आय यूज द ब्रेक टॅग आणि नंतर मी लिहिलं एव्हरीवन. आणि नंतर मी काय करतो, पॅराग्राफ टॅगला क्लोज करतो. अरे ब्रेक टॅगला क्लोज करू नका. हा ब्रेक टॅगला क्लोज करू नका, कारण तो एम्प्टी टॅग आहे ना, ब्रेक टॅगला क्लोज नका करू. आता याचा आउटपुट कसं येणार माहिती आहे का, याचा आउटपुट असं येणार हॅलो, आणि हा जो एव्हरीवन आहे ना, एव्हरीवन हा नेक्स्ट लाईन येणार, नेक्स्ट लाईनला. सो हॅलो एव्हरीवन, दिस विल बी द आउटपुट. तर असं तुम्हाला एक्झामला लिहून दाखवता आलं पाहिजे आउटपुट. दिस इज द आउटपुट. सो तुम्हाला असं एक्झामला लिहून दाखवता आलं पाहिजे. असं एक्झाम्पल द्यायचं तुम्ही असं एक्झाम्पल द्यायचं. ठीक आहे. सो बिफोर, आता हॅलो एव्हरीवन इथं मध्ये ब्रेक नव्हता, सो इट विल कंटिन्यू ऑन वन लाईन. बट वेन आय वॉन्ट टू यूज अ ब्रेक टॅग, हॅलो एव्हरीवनच्या मध्ये जर ब्रेक टॅग वापरला तर एव्हरीवन जो असतो तो नेक्स्ट लाईन येणार. समजलं. चलो. HR tag. A web page can be divided into separate section by using horizontal ruler. HR चा अर्थ काय असतो, HR म्हणजे हॉरिझॉन्टल रुलर. HR म्हणजे काय असतो, हॉरिझॉन्टल रो म्हणा किंवा हॉरिझॉन्टल रुलर म्हणा. ठीक आहे, हॉरिझॉन्टल रुलर. ठीक आहे. इट ऑल्सो ऍड्स अ हॉरिझॉन्टल लाईन. दिस टॅग इज मोस्टली यूज फॉर डेकोरेटिव्ह पर्पज. हा टॅग मोस्टली तुम्ही डेकोरेटिव्ह पर्पजसाठी वापरता. जसं की तुम्ही हे करू शकता, बिफोर मध्ये फक्त एक लिहा पॅराग्राफ हॅलो, क्लोज द पॅराग्राफ. किंवा तुम्ही काम करा, हेडिंग वापरा, एखादा हेडिंग वापरा चालेल. पॅराग्राफ नको सारखं हेडिंग हॅलो, क्लोज द हेडिंग वन. ठीक आहे. मग तुम्ही हेडिंग 2 वापरा, एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन, हेडिंग 2 वापरा. ठीक आहे. हा बिफोर. ठीक आहे. आता जर तुम्ही आफ्टर, म्हणजे हे नॉर्मली याचा आउटपुट कसं येणार, हॅलो हा लार्जेस्ट हेडिंग मध्ये येणार, एव्हरीवन हा त्याच्या खालीच येणार, कारण हेडिंग मध्ये बाय डिफॉल्ट ब्रेक होतो. हेडिंग मध्ये लाईन बाय डिफॉल्ट ब्रेक होतो. ठीक आहे. हेडिंग मध्ये लाईन बाय डिफॉल्ट ब्रेक होतो. ठीक आहे. चलो आता आपण बघू आफ्टर, म्हणजे आफ्टर युझिंग HR टॅग. आफ्टर असं लिहू शकता, आफ्टर युझिंग HR टॅग. आपण काय लिहू शकतो, H1 मध्ये काय लिहिलं आपण, हॅलो, क्लोज द H1. मग आपण इथे वापरतो HR टॅग. त्याला दुसरा कलरने वापरतो मी, HR टॅग. सो आय एम युझिंग HR टॅग. कोणता टॅग आहे, HR टॅगला क्लोज करू शकतो का, नाही. HR टॅग एम्प्टी टॅग आहे ना. चलो मग H2 मध्ये लिहितो, एव्हरीवन. किंवा इथं पण H1 वापरलं तरी चाललं असं, इथं H1 केलं चाललं असं, एव्हरीवन, क्लोज द H2. चलो. आता याचा आउटपुट कसं येणार माहिती आहे का, याचा आउटपुट म्हणजे हा झाला याचा आउटपुट. दिस इज आउटपुट. सो याला आपण म्हणतो आउटपुट. आता याचा आउटपुट कसं येणार माहिती आहे का, यू कॅन सी द आउटपुट ऑफ दिस. आता याचा आउटपुट कसं येणार माहिती आहे का, हॅलो एव्हरीवन तर डिस्प्ले होणार, हॅलो, आणि त्याच्या खाली एव्हरीवन हा डिस्प्ले होणार. पण हॅलो आणि एव्हरीवनच्या मध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन येणार. हॅलो आणि एव्हरीवनच्या मध्ये हा लाईन. या लाईनला आपण म्हणतो HR टॅग. या लाईनला आपण काय म्हणतो, HR टॅग. सो दिस लाईन विच वी गॉट, दिस इज कॉल्ड ॲज HR टॅग. हॉरिझॉन्टल रोच एक लाईन भेटणार. हॅलो एव्हरीवन मध्ये एक लाईन भेटणार. समजलं का HR टॅग काय करतो. म्हणजे बिफोर असं होतं, हॅलो एव्हरीवन. नॉर्मली आपला आउटपुट हे बघा, बिफोर असं होता. ठीक आहे. आपला आउटपुट आधी असं होता, बिफोर हॅलो एव्हरीवन असं होतं.
पण आफ्टर युजिंग एचआर टॅग मी मध्ये एचआर दिलं तर माझा आउटपुट काय झालं, मध्ये मला एक एचआर लाईन भेटलं. दॅट्स इट. ठीक आहे. चलो नेक्स्ट इज इमेज टॅग. नेक्स्ट इज इमेज टॅग. त्यांनी ऑलरेडी ते इमेज टॅगचं दिले. IMG टॅग हे आता यांना हा पण कोणता टॅग आहे, हे तिन्ही टॅग्स एम्प्टी टॅग आहेत. दीज ऑल 3 टॅग्स आर कॉल्ड एज एम्प्टी टॅग्स. हे पण लिहू शकता, एम्प्टी टॅग्स म्हणजे दोज टॅग्स विच कॅनॉट बी क्लोज्ड. दीज टॅग्स कॅनॉट बी क्लोज्ड. तिन्ही टॅग्स CANNOT कॅनॉट. दीज टॅग्स कॅनॉट बी क्लोज्ड. या टॅग्सला आपण कधी क्लोज करू शकत नाही. Image is a image tag. IMG tag is a image tag. Its purpose is to include graphics, images on the body of the web page. म्हणजे body tag मध्ये आपण डिफाइन करतो. To make an image as a separate paragraph, it is enclosed with the paragraph tag. त्याला इमेजला पण सेपरेट पॅराग्राफ मध्ये पण लिहू शकतो. इमेज कसं ऍड करतो, IMG SRC इज इक्वल टू, जर लोकेशन डिफरंट असेल, जर तुमचा इमेज फाईल डाउनलोड मध्ये असेल आणि तुमचं HTML फाईल डेस्कटॉप मध्ये असेल, तर त्याचं असं लोकेशन द्यावं लागेल तुम्हाला. यू हॅव टू गिव्ह द पाथ. याला आपण पाथ असं म्हणतो, पाथ. पण समजा तुमचा HTML फाईल आणि तुमचा इमेज फाईल एकाच लोकेशनवरती आहे, दॅट इज डेस्कटॉप, तर त्याचं फक्त नाव द्या, जसं की lion.jpg. सो आता हे दोन्ही फाईल्स, HTML फाईल आणि तुमचा इमेज फाईल एकाच लोकेशनला असेल तर तुम्ही त्याला डायरेक्ट असं देऊ शकता. लोकेशन डिफरंट असेल तर त्याचा पाथ तुम्हाला द्यावा लागेल. ठीक आहे. चलो जसं की हा वाला एक्झाम्पल ऍड करून टाका. हा वाला एक्झाम्पल IMG SRC इज इक्वल टू मिकी माउस डॉट जेपीजी. आल्ट इज इक्वल टू मिकी. आल्ट म्हणजे काय, जसं माझा माउस पॉइंटर त्या मिकी माउसच्या इमेजवरती जाणार, साईडला असं मिकी म्हणून लिहून येणार, त्याला आपण म्हणतो आल्ट ऍट्रिब्यूट. त्याला आपण काय म्हणतो, आल्ट ऍट्रिब्यूट. म्हणजे इमेजचं डिस्क्रिप्शन देणारा जो ऍट्रिब्यूट असतो त्याला आपण आल्ट ऍट्रिब्यूट. ठीक आहे. आता तुम्ही हे समजून घ्या नेहमी, आपण असं लिहितो ना IMG हा टॅग आहे, पण टॅगला टॅगचे प्रॉपर्टी डिफाईन करण्याला, टॅगचे आपला हा जो टॅग आहे टॅगचा प्रॉपर्टी जो डिफाईन करतो त्याला आपण ऍट्रिब्यूट म्हणतो, जसं की सोर्स. आणि मग आपण काय लिहितो, मिकी डॉट जेपीजी. सो दिस इज कॉल्ड एज अ व्हॅल्यू. एक तुम्ही समजून घ्या, याला आपण म्हणतो टॅग, याला आपण टॅग असं म्हणतो. आणि टॅगचा जो प्रॉपर्टी डिफाईन करतो, त्याला आपण ऍट्रिब्यूट असं म्हणतो. आणि आपण एखादं व्हॅल्यू, हे जे आपण देतो ना नाव, त्याला आपण व्हॅल्यू असं म्हणतो. समजलं का? अरे मी कमी टाइम मध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतोय बरं का. HTMLचा आरपार तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मला माहिती आहे माझा व्हिडिओ थोडा लेंदी ड्युरेशनचा असू शकतो. माझा व्हिडिओ थोडा लेंदी ड्युरेशनचा बनेल. ठीक आहे. बट मी तुम्हाला आरपार सगळं एक्सप्लेन करतोय बरं का. अजून मी कोडिंग सुद्धा स्टार्ट नाही केलंय, पण मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. चलो. हा, आता अजून पण काय टॅग्स आहेत. आता हा थोडा ऍडजस्ट करावा लागेल तुम्हाला. हा स्लाइड ना थोडं पुढे मागे झालाय. मी ऍक्च्युली केलं होतं PPT, टाइम कमी होता, पण PPT केला होता, पण ते सगळं शफलिंग झालंय. पण मी तुम्हाला सांगतो काय आहे. चलो 1-2 मिनिटं सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे. आता सगळ्यात आधी मी क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन, दिस इज EM टॅग. हा पण टॅग एक्झाम मध्ये विचारतात. EM टॅग, दिस टॅग इज अ फ्रेज टॅग. इट रेंडर्स ऍज एम्फसाइज टेक्स्ट. ठीक आहे. हा काय करतो, एम्फसाइज टॅग म्हणून, टेक्स्ट म्हणून डिफाईन करतो. ठीक आहे. EM टॅग काय असतो, एम्फसाइज टेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर असतो DL टॅग. ठीक आहे. नेक्स्ट टॅग असतो, हा झाला पहिला टॅग. दुसरा टॅग काय आपल्याकडे, DL टॅग. DL टॅग म्हणजे काय, डेफिनेशन लिस्ट. DL टॅग म्हणजे काय असतो, डेफिनेशन लिस्ट. जसं की आपल्याला माहिती आहे ना, मला फॉर एक्झाम्पल ITचं डेफिनेशन लिहायचंय. सो हा IT बोल्ड मध्ये असणार, मग इथून डेफिनेशन स्टार्ट होणार, इथून ITचं डेफिनेशन स्टार्ट होणार. मग मला CS लिहायचंय, CS चं डेफिनेशन लिहायचंय, एकदम इथून त्याचं डेफिनेशन स्टार्ट होणार. सो ज्या टर्मचं डेफिनेशन लिहायचं ना, त्याला आपण टाकतो DT टॅग मध्ये. म्हणजे सगळ्यात आधी सुरू होणार डेफिनेशन लिस्ट, DL टॅग. सगळ्यात आधी DL टॅग असतात, सगळ्यात लास्टला DL टॅग क्लोज होणार. ठीक आहे. आता DLच्या आतमध्ये 2 टॅग असतात. आता जो हेडिंग असेल ना, हेडिंग जसं की IT, CS, त्यांना आपण DT मध्ये ठेवू, डेटा टर्म. त्यांना आपण कशामध्ये ठेवू, डेटा टर्म. आणि ऍक्च्युअल डेफिनेशन येतो DD टॅग मध्ये. ऍक्च्युअल डेफिनेशन कशामध्ये होतो, DD टॅग मध्ये येतो. ठीक आहे. समजलं का? चलो आता तुम्ही सांगा, आपला जो ऍक्च्युअल ज्याला डिफाईन करायचं, ज्याला आपण डिफाईन करतो, त्याला आपण कशामध्ये ठेवतो, DT मध्ये ठेवतो, DT मध्ये. आणि ऍक्च्युअल डेफिनेशनला आपण ठेवतो DD मध्ये, डेटा डेफिनेशन. समजून घ्या. DL म्हणजे डेफिनेशन लिस्ट क्लोज होतोय. डेफिनेशन लिस्टच्या आतमध्ये 2 टॅग्स येतात, DT आणि DD. DT म्हणजे काय असतो, डेटा टर्म. आणि DD म्हणजे काय असतो, डेटा डेफिनेशन. DT म्हणजे काय असतो, डेटा टर्म. आणि DD म्हणजे काय असतो, डेटा डेफिनेशन. DT म्हणजे डेटा टर्म आणि DD म्हणजे काय असतो, डेटा डेफिनेशन. ठीक आहे. चलो तसंच हे बघा, DL त्यांनी काय केलं, कॉफी मध्ये मग त्यांनी लिहिले ब्लॅक हॉट ड्रिंक. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी मिल्क लिहिले, मिल्क मध्ये त्यांनी लिहिलं व्हाईट कोल्ड ड्रिंक. चलो असं तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकता, किंवा असं एक्झाम्पल देऊ शकता, पण त्याचं डेफिनेशन तुम्हाला द्यावं लागेल. मग ठीक आहे. असं डेफिनेशन इथे येणार. DD मध्ये डेफिनेशन येणार. DD म्हणजे डेटा डेफिनेशन. DDचं फुल फॉर्म काय असतो रे, DD डेटा डेफिनेशन. बघा 3 फुल फॉर्म्स आहेत. DL म्हणजे डेफिनेशन लिस्ट, DT डेटा टर्म, आणि DD डेटा डेफिनेशन, असे 3 टर्म्स असतात. ठीक आहे.
चलो सब, याला आपण म्हणतो सबस्क्रिप्ट टॅग. सबस्क्रिप्ट, स्क्रिप्ट स्क्रिप्ट सबस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट. आता सबस्क्रिप्ट टॅग कधी येतो माहितीये का? सबस्क्रिप्ट जसं की मला डिफाईन करायचं आहे, सबस्क्रिप्ट झाला आणि एक सुपरस्क्रिप्ट. मी काम करतो, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तर सुपरस्क्रिप्ट आहे. हे कंटेंट तुम्ही थोडं नंतर तुम्ही स्वतः घेऊन घ्या. मी तुम्हाला फक्त हे दोन टॅग्स पुढे एक्सप्लेन करतो, सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. हा, सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. सबस्क्रिप्ट काय असतो माहिती आहे का? सब टॅग. सब टॅग म्हणजे सबस्क्रिप्ट. जसं की तुम्हाला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये आपण लिहितो ना H2O, पण तो 2 कुठं असतो? बेसला असतो. जर मला असा आउटपुट पाहिजे, इफ आय वॉन्ट टू ब्रिंग द आउटपुट लाईक दिस, मला जर असा आउटपुट पाहिजे, नॉर्मली तुम्ही H2O लिहिलं ना, तुमचं आउटपुट असं येणार. असं नकोय मला, हा 2 बेसला पाहिजे. हा 2 कुठं पाहिजे? बेसला पाहिजे. मग आपण काय लिहिणार? H तसंच लिहिणार नॉर्मली आपण H लिहिणार, पण हा 2 ला बेसला घेऊन जाण्यासाठी, हा 2 ला बेसला घेऊन जाण्यासाठी आपण येणार सब टॅग. सबस्क्रिप्ट. सब म्हणजे खाली. तसं आपल्याकडे सुपरस्क्रिप्ट आहे, SUP टॅग पण आहे, ते पॉवरला घेऊन जातो. सब म्हणजे खाली. कुणाला खाली घेऊन जायचंय? 2 ला खाली घेऊन जायचंय, तर नॉर्मली 2 ला, आणि क्लोज द सब टॅग. सब टॅग क्लोज करा आणि त्याच्यानंतर परत तुम्ही लिहिणार O. अच्छा, जर तुम्ही सब टॅग क्लोज नाही केलं तर तुमचं आउटपुट असं भेटेल H2O. हे H20 दिसेल तुम्हाला. का बरं तुम्ही? कारण हा सबचा जो इफेक्ट होता तो ओवरती पण गेला ना. सबचा जो इफेक्ट होता तो ओवरती पण गेला, तर असं नाही पाहिजे आपल्याला. सो आपण इथं काय करतो? सबला ओपन पण करतो आणि सबचं काम झालं की त्याला क्लोज पण करतो, म्हणजे हा इफेक्ट पुढे नाही जाणार. याला म्हणतो सबस्क्रिप्ट. याला आपण काय म्हणतो? सबस्क्रिप्ट. समजलं का सबस्क्रिप्ट काय असतो? चलो, तसंच आपल्याकडे सुपरस्क्रिप्ट. तसंच आपल्याकडे एक टॅग आहे कॉल्ड सुपरस्क्रिप्ट टॅग. सुपरस्क्रिप्ट टॅग. आता सुपरस्क्रिप्ट टॅग काय करतो? सुपरस्क्रिप्ट जसं की तुम्हाला माहिती आहे मॅथ्स मध्ये असतो ना आपल्याकडे असं A+B द होल स्क्वेअर. माहिती आहे ना सगळ्यांना? अरे फॉर्म्युला असतात ना, A+B द होल स्क्वेअर. हा स्क्वेअर कुठं असतो? स्क्वेअर पॉवरला असतो. स्क्वेअर कुठं असतो? आता मला कोडिंग मध्ये असं काहीतरी आणायचं असेल तर मी काय करू शकतो? मी असं लिहिणार नॉर्मली A+B. हे नॉर्मली मी लिहिणार. हे तर आपण प्रिंट टाईप करू शकतो ना, पण हा 2 पॉवरला घेऊन जाण्यासाठी, आपल्याला लिहावा लागेल सुपरस्क्रिप्ट टॅग. सुपरस्क्रिप्ट टॅगला ओपन करा आणि कुणाला पॉवरला घेऊन जायचंय? 2 ला पॉवरला घेऊन जायचंय. सो 2 लिहा आणि सुपरस्क्रिप्ट टॅगला क्लोज करा. सो व्हेन यू रन दिस कोड, हा कोडला जर तुम्ही रन केलं तर तुमचा आउटपुट असं भेटणार, 2 पॉवरला जाणार. हा कोडला रन केला तर 2 बेसला येणार. सो इफ यू वॉन्ट टू टेक एनी कंटेंट टू द बेस, यू हॅव टू यूज अ सबस्क्रिप्ट, and if you want to take any content to the power, you have to take the superscript. ठीक आहे. चलो, सो हेच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं, सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. असे तुम्हाला काही टॅग्स पण विचारू शकतात. अजून भरपूर टॅग्स आहेत. तुम्ही कोडिंग करता तुम्हाला अजून भरपूर टॅग्स शिकायला भेटेल, पण हे टॅग्स खूप जास्त वेळा विचारलेले टॅग्स आहेत. आता मी जे टॅग्स घेतात ना, हा टॅग्स खूप जास्त वेळा विचारलेले टॅग्स आहेत. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चलो कोडिंग स्टार्ट करतोय. आता इथून आपला कोडिंग सुरू होतोय. ठीक आहे. इथून आपला काय सुरू होतोय? कोडिंग सुरू होतोय. सो कोडिंग मध्ये थोडं नीट लक्ष द्या. ठीक आहे. कोडिंग मध्ये थोडं नीट लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी. ठीक आहे. सो स्टार्ट द कोडिंग पार्ट. ठीक आहे. कोडिंगचा पार्ट स्टार्ट करू, पण कोडिंगचा पार्ट सुरू करायच्या आधी तुम्हाला थोडं बेसिक्स माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? तुम्हाला थोडं बेसिक्स माहित पाहिजे. ठीक आहे. कोडिंग आता बघा, तुम्हाला थिअरी कळायला असेल ना तर कोडिंग पटपट करू शकतो आपण. ठीक आहे. जर थिअरी कळायला असेल तर तुम्ही पटपट कोडिंग करू शकता. ठीक आहे. थोडं बेसिक समजून घ्या. जर मला असं काहीतरी टेबल बनायचंय, आय वॉन्ट टू मेक अ टेबल लाईक दिस. ठीक आहे. जसं की सिरियल नंबर, नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर 01 अँड द नेम इज ABC. सो मला HTML मध्ये ना असं काहीतरी कोड आणायचं. मला HTMLचा आउटपुट मध्ये ना आय वॉन्ट टू ब्रिंग द कोड लाईक दिस. सो इन द आउटपुट ऑफ HTML आय वॉन्ट टू ब्रिंग लाईक दिस टेबल. तर मी तुम्हाला एक छोटंसं कोड एक्सप्लेन करतोय, मग मी ऍडव्हान्स कोडवर जातो. तर कोडिंग कसं करायचं माहिती का टेबलचं? आणि तुम्ही समजून घ्या, कोडिंग मध्ये ना फक्त एकतर HTML कोड येतं, नाहीतर लिस्टवरती कोडिंग येणार. ठीक आहे. कोडिंग मध्ये तुम्हाला फक्त HTMLचा कोड विचारतील, नाहीतर लिस्टचा कोड विचारतील, बाकीचा कोड विचारणार नाही. फक्त हे 2 टॉपिकचे कोडिंग नीट करून जायचं एक्झामला. सो आधी बेसिक टॅग्स माहिती ना सगळ्यांना, HTML. आता काही मुलं डायरेक्ट बॉडी टॅग घेतात. बुक्समध्ये असे बॉडी टॅग म्हणून लिहून दिले, तुमचे 1 मार्क्स कट होतील असं डायरेक्ट लिहू नका. बेसिक टॅग्सला 1 मार्क्स असतात. बेसिक टॅग्सला
1 मार्क्स असतात. बुकमध्ये डायरेक्टली बॉडी टॅग लिहिलंय, पण तुम्ही डायरेक्टली बॉडी टॅग लिहू नका. तुम्हाला माहिती आहे HTML नंतर काय लिहायचं, हेड, राईट. हेड नंतर काय लिहायचं, टायटल. सो टायटल तुम्ही काय लिहिणार, काय बनवतो आपण, टेबल बनवतो. सो टायटल मध्ये तुम्ही टेबल लिहिलं तरी चालेल. टायटलचं काम संपल्यानंतर क्लोज द टायटल, टायटलचं काम संपल्यानंतर क्लोज द टायटल. मग आपण काय करतो, हेड क्लोज करतो. अरे बेसिक टॅग्स आठवते ना सगळ्यांना. मग आपण बॉडी टॅग देतो आणि बॉडी टॅग मध्ये आपला ऍक्च्युअल कोडिंग होतो. बॉडी टॅग मध्ये ऍक्च्युअल कोडिंग होतो. लास्टला बॉडी टॅग क्लोज होतो आणि HTML टॅग क्लोज होतो. हे नंतर लिहिलं तरी चालेल, मी आताच लिहून ठेवतोय म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, नंतर लिहायचं, पण मी आताच लिहून ठेवतो. ठीक आहे, आपलं बेसिक स्ट्रक्चर आठवतंय, आपलं बेसिक स्ट्रक्चर आठवतंय. ठीक आहे, चलो नाव आय वॉन्ट टू स्टार्ट द टेबल. मला टेबलसाठी कोडिंग करायचंय, तर आय विल ओपन द टेबल टॅग. विच टॅग, टेबल टॅग. टेबल टॅग मध्ये एक ऍट्रिब्यूट कंपल्सरी वापरायचा. टेबल टॅग मध्ये एक ऍट्रिब्यूट कंपल्सरी वापरायचा, कॉल्ड एज बॉर्डर. बॉर्डर. टेबल मध्ये एक ऍट्रिब्यूट कंपल्सरी असतो, कॉल्ड एज बॉर्डर. हा ऍट्रिब्यूट कंपल्सरी असला पाहिजे, टेबल बॉर्डर. आणि बॉर्डरचा मिनिमम व्हॅल्यू असला पाहिजे 1. बॉर्डरचा मिनिमम व्हॅल्यू काय असला पाहिजे, 1. जर तुम्ही टेबल बॉर्डर नाही दिला ना, हा दिसणार असता तुम्हाला, म्हणजे टेबल असेल पण तुम्हाला दिसणार नाही, टेबल असेल पण तुम्हाला दिसणार नाही. सो टेबलचा मिनिमम व्हॅल्यू बॉर्डरचा 1 असला पाहिजे, तरच तुम्हाला टेबल दिसेल, नाहीतर टेबल नाही दिसणार. सो हा कंपल्सरी ऍट्रिब्यूट आहे. याला आपण काय म्हणतो, टॅग. याला आपण काय म्हणतो, ऍट्रिब्यूट. आणि याला आपण काय म्हणतो, व्हॅल्यू. आठवतं ना सगळ्यांना. सो दिस इज टॅग, ऍट्रिब्यूट अँड व्हॅल्यू. ठीक आहे, ठीक आहे, हे माहित पाहिजे मला. ठीक आहे, चलो आता टेबलमध्ये 2 गोष्टी असतात. टेबल कन्सिस्ट ऑफ रोज अँड कॉलम्स. टेबल कन्सिस्ट ऑफ रोज अँड कॉलम्स. दिस इज कॉल्ड एज रो. नाव द रोज आर क्रिएटेड बाय द TR टॅग. रोज आपण कसं बनवतो, TR टॅग. आणि याला आपण म्हणतो कॉलम. कॉलम कसं बनवतो, TH टॅग. एक तुम्ही समजून घ्या, TH और TD. TH और TD कोणताही टॅग तुम्ही वापरू शकता. TH टॅग वापरा किंवा TD टॅग वापरा, चालेल. कॉलमसाठी कोणताही टॅग चालेल. TH वापरा किंवा TD वापरा, कोणताही टॅग चालेल, तसं काही सीन नाहीये. ठीक आहे, TR म्हणजे काय असतो, टेबल रो. TH किंवा TD कॉलम साठी असतो. ठीक आहे, आणि एक तुम्ही समजून घ्या, टेबलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला बनवावं लागेल रो. वी कॅन नॉट क्रिएट द कॉलम. सो फर्स्ट वी हॅव टू क्रिएट द रो. आता मी कम्प्युटरला सांगते, मला एक रो बनवायचंय. मला काय करायचंय, मला एक रो बनवायचंय. चलो, कम्प्युटरला समजलं, आय वॉन्ट टू क्रिएट अ रो. बट रो मध्ये कॉलम्स किती असले पाहिजेत, 2. रो मध्ये कॉलम्स किती असले पाहिजेत, 2. सो कॉलम बनवण्यासाठी मी काय वापरणार, TH. कॉलम साठी TH. आणि पहिला TH मध्ये कोण आहे, सिरियल नंबर. पहिल्या TH मध्ये कोण आहे, सिरियल नंबर. क्लोज द TH. म्हणजे एक कॉलम झाला ना, TH ला क्लोज करा, नाहीतर हे ओव्हरलॅप होतील. ठीक आहे, चलो आता दुसरा कॉलम मध्ये कोण आहे, TH. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये कोण आहे, नेम. दुसऱ्या कॉलम मध्ये कोण आहे आपल्याकडे, नेम. क्लोज द TH. मला सांगा आता, पहिला रो आपला कम्प्लीट झाला. पहिल्या रो मध्ये थर्ड कॉलम आहे का, नाही. पहिल्या रो मध्ये कॉलम 1, कॉलम 2. थर्ड रो नाही. सो क्लोज द TR. म्हणजे आपला पहिला रो डन. दिस इज रो 1 अँड दिस इज रो 1 मधला कॉलम 1, रो 1 मधला कॉलम 2. समजलं सगळ्यांना. ठीक आहे, आता नाव कम टू द सेकंड रो साठी परत तुम्हाला ओपन करावं लागेल TR. सेकंड रो साठी तुम्हाला परत ओपन करावं लागेल TR. सो ओपन द TR टॅग. अगेन यू कॅन गो फॉर TH और TD, दॅट इज युअर चॉईस. सो TH, शक्यतो THच वापरतो, TD खूप रेअर वापरतो आपण. TH मध्ये काय लिहिणार, 01. क्लोज द TH. सो सेकंड रो फर्स्ट कॉलम डन. सेकंड रो सेकंड कॉलम, परत काय लिहिणार, TH. आणि TH मध्ये काय लिहिणार, ABC. काय लिहिणार, ABC. क्लोज द TH. आता झालं ना, त्याच्या पुढे काही नाही. अगेन क्लोज द TR. मी इकडे लिहितो, क्लोज द TR. दॅट्स इट. तुमचा टेबल झाला. आता तुम्हाला टॅग्स क्लोज करायचे. सगळ्यात आधी हे बघा, हे पॉईंट लक्षात ठेवा. द टॅग विच इज ओपनड लास्ट हॅज टू बी क्लोज्ड फर्स्ट. द टॅग विच इज ओपनड लास्ट, टेबल टॅग. द टॅग विच इज ओपनड लास्ट हॅज टू बी क्लोज फर्स्ट. टेबल टॅग क्लोज झाल्यानंतर मग बॉडी टॅग, आणि मग बॉडी टॅग क्लोज झाल्यानंतर मग HTML टॅग तुम्हाला क्लोज करायचं. ठीक आहे, समजलं. आता हा एक्झाम्पल ज्या मुलांना समजलंय त्यांना कोडिंग समजेल पुढं. आता तुमच्या एक्झाम मध्ये काय एवढं छोटे टेबल नाही विचारत, कॉम्प्लेक्स टेबल विचारतात. ठीक आहे, पण बेसिक तर समजलं ना. बेसिक समजलं तर पुढचं तुम्हाला पटपट समजेल. इफ यू अंडरस्टँड द बेसिक, यू कॅन अंडरस्टँड द फर्दर कोडिंग व्हेरी इझिली. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना. चलो, आता हा कोड आहे बोर्डचा क्वेश्चन. बोर्ड्स मध्ये विचारलेला क्वेश्चन. सो दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन द बोर्ड्स. ठीक आहे, चलो. सो याचं कोडिंग आपण फास्ट करू थोडं. सो बेसिक टॅग्स HTML विसरू नका. बेसिक टॅग्सला पण मार्क्स असतो. हेड, टायटल मध्ये काय देऊ, टेबल देऊ ना, टेबल बनवतो. किंवा काय देऊ आपण, CS टेबल देऊ. हे बघा, कम्प्युटर सायन्सचं काहीतरी टेबल आहे. सो CS टेबल. अरे हे तुम्ही काही लिहा, हा तुमचा चॉईस आहे. ठीक आहे, क्लोज द टेबल टॅग. आता टेबल टॅग, सॉरी टायटल टॅग. टेबल कुठून, क्लोज द टायटल टॅग क्लोज झाल्यानंतर वी हॅव टू क्लोज द हेड टॅग क्लोज झाल्यानंतर बॉडी टॅग.
हा, मग आपला ऍक्च्युअल कार्यक्रम सुरू होतो. आपला ऍक्च्युअल कार्यक्रम सुरू होतो. टेबल सांगा. टेबलला बॉर्डर मिनिमम असला पाहिजे एक. टेबलला काय असलं पाहिजे? बॉर्डर. बॉर्डर आणि बॉर्डरचा मिनिमम व्हॅल्यू काय? बॉर्डरचा मिनिमम व्हॅल्यू 1. ठीक आहे. टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. आता तुम्ही इथं बघू शकता HSC एक्झाम स्कीम, हे खाली काहीतरी दिले. याला आपण टेबल कॅप्शन, म्हणजे टेबलला काहीतरी कॅप्शन दिले त्यांनी. ठीक आहे, टेबलला काहीतरी कॅप्शन दिले, सो तुम्ही इथे ऍड करू शकता. टेबल बॉर्डर झाला पहिला ऍट्रिब्यूट. दुसरा ऍट्रिब्यूट कॅप्शन. टेबल कॅप्शन मध्ये काय लिहिणार तुम्ही? कॅप्शन नाहीतर एक काम करा, हे नंतर ऍड करू शकतो आपण. टेबल कॅप्शन नंतर पण ऍड करू शकतो, असं काही सीन नाही. टेबल कॅप्शन नंतर ऍड करू शकतो. टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. ठीक आहे, चलो इथपर्यंत क्लिअर असेल. चलो पुढे काय करायचं गेस करा बरं. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. फोन सारखा वाजतोय. कोण कॉल करते बघू दे जरा. ठीक आहे, चलो टेबल बॉर्डर दिलं. ठीक आहे, टेबल बॉर्डर. आता हे कॅप्शन असतो. कॅप्शनला तुम्ही सेपरेटली पण लिहू शकता. कॅप्शनला सेपरेटली कसं लिहिणार? कॅप्शन टॅग असतो. कॅप्शन. ठीक आहे, कॅप्शनला काय लिहिणार? HSC एक्झाम शेड्यूल. याला आपण खाली पण ठेवू शकतो, वरती पण ठेवू शकतो. आता कॅप्शन हा एक टॅग आहे. कॅप्शन हा एक टॅब आहे. ठीक आहे, कॅप्शनला आपण लिहू शकतो कॅप्शन अलाइन इज इक्वल टू बॉटम. म्हणजे कॅप्शन म्हणजे टेबलचा काहीतरी इन्फॉर्मेशन देणारा. याला बॉटमला ठेवू शकतो, याला टॉपला ठेवू शकतो. सो याला पण काय ना, कॅप्शन अलाइन इज इक्वल टू काय सांगणार? बॉटम. सो कॅप्शनला आपण अलाइन करू बॉटमला. ठीक आहे, आणि कॅप्शन मध्ये काय लिहायचंय? HSC एक्झाम स्कीम. सो विल राईट HSC एक्झाम स्कीम अँड देन विल क्लोज द कॅप्शन टॅग क्लोज पण करायचं. ठीक आहे, कॅप्शनचं काम झालं ना. कॅप्शनला क्लोज पण करा. टेबलला क्लोज करणार का? नाही. टेबलला क्लोज करू नका, कारण टेबलचं काम झालेलं नाही अजून. सो कॅप्शनचं काम झालं तर कॅप्शनला क्लोज करा, नाही तर टेबलला पण क्लोज करताल, मग आपण टेबल बनणारच नाही पुढे. ठीक आहे, चलो मला पुढे सांगा. पुढे काय करायचंय? पुढं मला रो बनवायचा. रो. सो रो बनवण्यासाठी TR. आता पण इथं सीन काय माहितीये का? TR. ठीक आहे, TR रो तर बनवायचे. हा रो बनवायचा, पण या रो मध्ये बघा हा कॉलम मर्ज केले आपण. दिसते का तुम्हाला? हा रो आहे, पण हा रो मध्ये हा कॉलम मर्ज केले. सो रो आहे, पण रो मध्ये कॉलम काय केले? मर्ज केले. सो हा मर्ज करायसाठी तुम्हाला स्पॅनिंग करावं लागेल. स्पॅमिंग नाही, स्पॅनिंग. SPANN स्पॅन. रो स्पॅन, कॉल स्पॅन. इफ यू वॉन्ट टू मर्ज द रो मर्ज करण्यासाठी रो स्पॅन, कॉलम मर्ज करण्यासाठी कॉल स्पॅन. सो तुम्हाला TH मध्ये लिहावं लागेल. पण TH हा पहिला कॉलम मर्ज करायचा. तुम्ही कसं देणार? हे बघा, TH कॉल स्पॅन. आणि किती कॉलम्स मर्ज करायचे तुम्हाला? 2. असं तुम्हाला लिहावं लागेल. TH कॉल स्पॅन इज इक्वल टू. आता हा कॉलम मर्ज झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय डिस्प्ले झाला पाहिजे? त्याच्यामध्ये डिस्प्ले झाला पाहिजे सब्जेक्ट. दॅट्स इट. अँड देन क्लोज द TH. चलो त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे पेपर 1. मग याला परत पुढे TH मध्ये लिहा. मी तर लिहितो TH मध्ये आपण काय लिहिणार? पेपर 1. सो पेपर 1 याला स्पॅनिंग करायचं का? स्पॅनिंग रो स्पॅन, कॉल स्पॅन करायचं का? नाही, कारण हा मर्ज नाहीये. पेपर 1 क्लोज द TH. याला काही स्पॅनिंग करायची गरज आहे का? नाही. TH मग काय करणार? पेपर. काही लोक म्हणतील ब्रेक का नाही दिला? अरे बाय डिफॉल्ट हा पुढे जातो. ठीक आहे, सो तुम्ही ब्रेक नका देऊ काही. पेपर 2 क्लोज द TH. ठीक आहे, आता एक रो पूर्ण कंप्लीट झाला. याला आपण कॉल स्पॅन केलं. ठीक आहे, बरोबर. TH कॉल स्पॅन म्हणजे कॉलमला मर्ज केलं. कॉल स्पॅन म्हणजे कॉलमला मर्ज केलं. 2 कॉलम्सला मर्ज केलं आणि आतमध्ये डिस्प्ले केला सब्जेक्ट. त्याच्यानंतर TH मध्ये पेपर 1 लिहिला, TH मध्ये पेपर 2 लिहिला. पहिला रो कम्प्लिटेड. हा रो कम्प्लीट. आता पुढचा रो तर खूप सिंपल आहे रे. ठीक आहे, पुढचा रो खूप सिंपल. माझ्याकडे जागा नाही पुरणार माझ्याकडे एवढं, पण तरी मी ट्राय करतो जेवढं तेवढं. ठीक आहे, आता आय वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू रो. आय वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू रो स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागेल? TR टॅग. न्यू रो स्टार्ट करायचं TR टॅग. परत TH मध्ये काय लिहावं लागेल? हा नवीन रो. आता ते कुठं स्पॅनिंग करायचं का? कुठं मर्जिंग करायचं का? नाही. मग झालं तुमचं काम. सोपं आहे अजून. TH मध्ये काय लिहिणार? कम्प्युटर.
बरोबर. क्लोज द TH. आता काय म्हणते TH का क्लोज केलं? अरे झालं ना, एक सेल झालं, दुसऱ्या सेल जाण्यासाठी TH थेरी लिहावं लागेल, थेरी असं जायचं बरं का, असं नका जाऊ. THEORY थेरी, क्लोज द TH. त्याच्या पुढे काय परत TH 50 क्लोज द TH. त्याच्या पुढे काय TH 50 क्लोज द TH. त्याच्या पुढे काय, अरे काय नाही, मग क्लोज द TR, क्लोज द TR. समजलं का? समजलं का? चलो आता रो 3 साठी तुम्ही सांगा बरं. रो 3 साठी मी तर लिहित नाही बरं का, मी तर लिहित नाही. रो 3 सेम फॉर रो 3. रो 3 माझ्याकडे जागा नाही म्हणून मी लिहित नाही, तर तुम्ही पण एक्झाम मध्ये असं लिहू नका. रो 3 चला सांगा. रो 3 साठी कोड काय करणार? सेम सेम सेम. TR टॅग ओपन करणार, TR टॅग ओपन करणार, TR टॅग ओपन केल्यानंतर TH टॅग ओपन करणार. TH टॅग मध्ये काय लिहिणार? सायन्स, क्लोज द TH. TH टॅग ओपन करणार, काय लिहिणार? प्रॅक्टिकल, क्लोज द TH. TH टॅग ओपन करणार 50 क्लोज द TH. TH टॅग ओपन करणार 50 क्लोज द TH, मग क्लोज द TR. हे बघा, जसं तुम्ही हे लिहिलं ना, सेम वे मध्ये तुम्हाला रो 3 लिहायचे, पण तुम्हाला फक्त आता कम्प्युटरच्या ठिकाणी सायन्स लिहायचे आणि थेरीच्या ठिकाणी प्रॅक्टिकल लिहायचे, बाकी सगळं सेम असणार आहे. ठीक आहे. देन क्लोज द टायटल टॅग. ओ ओ ओ टायटल नाही, टायटल तर तिकडेच क्लोज झालं. कुठे टायटल? टायटल तर तिकडेच क्लोज झालं. यू हॅव टू क्लोज द बॉडी टॅग, टेबल टॅग. आधी टेबल टॅग क्लोज होणार, मग बॉडी टॅग क्लोज होणार, अँड ऍट द लास्ट वी हॅव टू क्लोज द HTML टॅग. लास्टला काय क्लोज होणार? HTML टॅग तुमचा क्लोज होणार. सो लास्टला HTML टॅग क्लोज होणार. ठीक आहे, समजलं का? लास्टला तुमचा HTML टॅग क्लोज होणार. ठीक आहे. फक्त इथं रो 3 कसं लिहायचं? सेम वे मध्ये लिहायचं, फक्त कम्प्युटरच्या ठिकाणी सायन्स, थिअरीच्या ठिकाणी प्रॅक्टिकल. बस 5 मार्क्स भेटले. अवघड आहे का कोडिंग? 5 मार्क्स भेटले. ज्यांना नाही समजलं त्याने प्लीज मागे जा, परत एकदा बघा कसं कोडिंग करायचं, आणि तसं तुम्ही समजून घ्या आणि कोडिंग करा. ठीक आहे. 5 मार्क्स भेटले. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. हा एक क्वेश्चन तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कोडिंग मध्ये थोडं कॉन्फिडन्स येईल. तुम्हाला कोडिंग मध्ये काय येईल? थोडं कॉन्फिडन्स येईल. इफ यू वॉन्ट टू गेन द कॉन्फिडन्स इन कोडिंग, जर तुम्हाला कोडिंग मध्ये थोडा कॉन्फिडन्स गेन करायचं असेल तर हा कोड बेस्ट आहे. हा कोड थोडा बेस्ट आहे कोडिंग मध्ये कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी. ठीक आहे. चलो आता इथं लक्ष द्या. सो बेसिक टॅगने सुरुवात करू. सगळ्यात आधी कोणता टॅग येईल? HTML टॅग, राईट. HTML टॅग नंतर कोणता टॅग येईल? हेड टॅग नंतर टायटल टॅग. सो टायटल मध्ये काय देऊ? JEE मेन दिलं तरी चालेल, किंवा टेबल द्या फक्त, चालेल रे. टेबल, क्लोज द टायटल क्लोज झाला की क्लोज द हेड टॅग. देन ओपन द बॉडी टॅग, आणि बॉडी टॅग ओपन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सीन काय? टेबल टॅग. आपल्याला टेबल बनायचं ना. इथं कॅप्शन वगैरे काही नाही आहे बरं का, इथं कॅप्शन वगैरे काही नाही आहे. ऍक्च्युली हा थोडं क्रॉप कमी झालाय. इथं क्रॉप मध्ये दुसरा कंटेंट दिसते, पण कॅप्शन नाही आहे. सो कॅप्शन ऍड करायची गरज नाही. असेल तर ऍड करा, नाहीतर कशाला ऍड करत बसता ना. चलो, टेबल बॉर्डर इज इक्वल टू मिनिमम व्हॅल्यू 1. टेबल बॉर्डर इज इक्वल टू 1. ठीक आहे. चलो आता मला सांगा, रो क्रिएट करायचं. रो, सो विल यूज अ TR. पण TR मध्ये सीन काय? कॉलम मर्ज केले. तर बघा ना, कॉलमला मर्ज केले. किती कॉलम्स मर्ज केले? 2 कॉलम्सला मर्ज केले. सो आपण काय करणार? TH, आणि मी तर काय लिहू पुढे? कॉल स्पॅन. 2 कॉलम्सला मर्ज केलेत ना, कॉलम्स. अरे कॉलम आहे ना, कॉलम 1 कॉलम 2. सो TH कॉल स्पॅन इज इक्वल टू 2. कॉलमला मर्ज करून त्याच्या आतमध्ये काय लिहायचंय? JEE मेन. पण हा बोल्ड मध्ये दिसतोय मला तर. एक मिनिट, मला तर हा थोडा बोल्ड मध्ये दिसतोय. तर तुम्ही तर B टॅग पण वापरू शकता. तुम्ही तर JEE मेन हा जो दिसतो ना बोल्ड मध्ये दिसतोय, तर तुम्ही तर थोडं B टॅग पण वापरू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला दिसत असेल बोल्ड मध्ये तर वापरा, नाही तर सोडून द्या. ठीक आहे, जाऊ दे. तर इथं JEE मेन असं लिहायचं कॅपिटल मध्ये. JEE मेन. ठीक आहे. क्लोज द TH. ठीक आहे, झाला. पहिलं रो तेवढंच आहे ना. पहिलं रो मध्ये अजून काहीच नाहीये. क्लोज द TR. समजलं का? एक रो झालं. रो साठी TR. ठीक आहे. चलो आम्ही गो टू द सेकंड रो. आता मज्जा बघा. आता सेकंड रो कडे जाऊ. सेकंड रो मध्ये किती बघा? 1 2 3. हा बघा, 1 2 3. 3 रोज मर्ज केलेत आपण. क्या बात आहे. 3 रोज मर्ज केलेत. समजलं का तुम्हाला? सो आपण काय लिहिणार? तर TR तर ओपन करणार. मग आपण काय करणार? TH मध्ये काय लिहिणार? कधी पण TR मध्ये रोज पॅन कॉल्स पण येत नाही बरं का. TH मध्ये काय लिहिणार? 1 2 3 काय मर्ज केलेत? रो 1 रो 2 रो 3 रो. सो आपण काय लिहिणार? TH रोज पॅन. काय लिहिणार? TH रोज पॅन इज इक्वल टू 3. चलो, 3 रोजला मर्ज करून त्याच्यामध्ये काय लिहायचं? सायन्स. 3 रोजला मर्ज करून त्याच्यामध्ये काय लिहायचं? सायन्स. 3 रोजला मर्ज करून त्याच्यामध्ये सायन्स लिहिलं. क्लोज द TH. 3 रोजला मर्ज करून त्याच्यामध्ये सायन्स. पण थांबा. आता TR ला क्लोज करू नका, कारण तुमचं सेकंड रोच्या पुढे फिजिक्स पण आहे ना.
सेकंड रोच्या पुढे फिजिक्स पण आहे, परत बघा सेकंड रोच्या पुढे फिजिक्स पण आहे, परत बघा सेकंड रोच्या पुढे फिजिक्स पण आहे. हा झाला थर्ड रो आणि हा झाला फोर्थ रो. सो सेकंड रोच्या आतमध्ये फिजिक्स पण आहे. सो डू नॉट क्लोज द TR, यू हॅव टू सिम्पली यूज TH. आणि या TH म्हणजे हा फिजिक्स पण येणार, फिजिक्स पण येणार, क्लोज द TH. हा आता तुमचा सेकंड रो झाला. आता इथं पुढे कोण नाहीये तर क्लोज द TR. चलो, सो सेकंड रो डन. आता थर्ड रो TR पण हा ऑलरेडी मर्ज्ड आहे तर याला इग्नोर करा. हा पोर्शन ऑलरेडी कम्प्युटरने बनवलेला आहे तर हा पोर्शन पूर्ण इग्नोर करा. थर्ड रो मध्ये राहिलं कोण? केमिस्ट्री. आणि केमिस्ट्रीमध्ये कुठं काय रोजपेन कॉल्सपेन आहे का? नाही. मग काय करा? TH मध्ये डायरेक्ट लिहा केमिस्ट्री. TH मध्ये डायरेक्टली लिहा केमिस्ट्री, क्लोज द TH मध्ये डायरेक्टली केमिस्ट्री, क्लोज द TH, क्लोज द TR, क्लोज द TR. ठीक आहे. चलो आता परत नेक्स्ट रो ऑलरेडी मर्ज आहे. हा पूर्ण इग्नोर करा, हा पूर्ण सेक्शन इग्नोर करा कारण कम्प्युटरने ऑलरेडी त्याला मर्ज केले. पण तुम्हाला मॅथ्स आणायचं ना, मॅथ्स, यू हॅव टू ब्रिंग मॅथ्स, यू हॅव टू अगेन ओपन अ TR. मग TH मध्ये काय लिहावं लागेल? फक्त मॅथ्स. आता मॅथ्सला रोज पेन कॉल्स पेन काय करायची गरज नाही. मॅथ, क्लोज द TH, क्लोज द TR, and we come to the last row, and then we come to the last row. Open the TR मध्ये TH. आता इथं तुम्हाला मर्ज करायचं बघा, इथं कॉलम मर्ज करायचं. काय मर्ज करायचं? कॉलम मर्ज करायचं. सो काय करणार? TH कॉलस्पॅन इज इक्वल टू, कॉलमला मर्ज करा, TH कॉलस्पॅन इज इक्वल टू 2. दोन कॉलम्सला मर्ज करा, TH कॉलस्पॅन इज इक्वल टू 2. आणि त्याच्यामध्ये काय लिहिणार? बेस्ट ऑफ लक. काय लिहिणार? बेस्ट लक फॉर एक्झाम. ठीक आहे. TH कॉलस्पॅन काय लिहिणार? बेस्ट लक फॉर एक्झाम, बेस्ट लक फॉर एक्झाम. क्लोज द TH अँड देन क्लोज द TR. बस, त्याच्या पुढे काही नाही करायचंय. मग तुमचे बेसिक टॅक्स क्लोज करा. जे आपण बेसिक टॅक्स ओपन केले ते क्लोज करा. क्लोज द टायटल टॅग. टायटल काय रे? टेबल टॅग. क्लोज द टेबल टॅग, क्लोज द बॉडी टॅग अँड क्लोज द HTML टॅग. क्लोज द HTML टॅग. समजलं का कोडिंग कसं करायचं? ठीक आहे. तर हा झाला तुमचा सेकंड आउटपुट. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हा, हे बघा 25 चे क्वेश्चन आता सुरू करतोय. 25 चे क्वेश्चन्स. सो हा क्वेश्चन 25 मध्ये विचारलेले. ठीक आहे. आय होप तुम्हाला टेबल थोडं दिसत असेल. ठीक आहे. टेबल दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे. एक काम करू, माझा फोनचा बॅटरी पण ऑलमोस्ट संपत आलाय. ठीक आहे. अजून आपल्याकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तरी पण. ठीक आहे. काम करू, मला ते कोडिंगचे एक सेपरेट व्हिडिओ बनवू. हा कोड तर तुम्हाला समजला असेल. मी 2 तर कोड कव्हर केलेत. काम करू, अजून एक व्हिडिओ बनवू हार्ड अँड फास्ट. हे बघा, हार्ड अँड फास्ट पळवायचं नाही आपल्याला. पटपट माझ्याकडे भरपूर बुक PYQs आहेत. अजून PYQ, अजून कोडिंगचं ऍक्च्युअल लेक्चर बाकी असून. आता ऍक्च्युअली फोन बंद होईल माझं. ठीक आहे. एक काम करू, अजून एक व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड करतो. लगेच फोन चार्ज करतो थोड्या वेळामध्ये, नाहीतर थोड्या वेळामध्ये लगेच मी रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो. फोन चार्ज करून थोड्या वेळामध्ये लगेच रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो. आणि पुढचा PYQ मिस करू नका. ठीक आहे. भरपूर, हे बघा सगळे PYQ क्वेश्चन आले. पुढे सगळे PYQ क्वेश्चन आहेत. आणि लिस्ट हा तर जॅकपॉट टॉपिक आहे. लिस्ट हा जो टॉपिक आहे ना, लिस्ट हा जॅकपॉट टॉपिक आहे. जॅकपॉट हे बघा, पुढे सगळे बोर्डचे क्वेश्चन आहेत. ऑल द क्वेश्चन बोर्ड क्वेश्चन. हे असे क्वेश्चन तर मिस करू नका. लिस्ट हा तर तुमचा कंपल्सरी तुम्हाला 5 मार्क भेटेल. तर लिस्टचे कन्सेप्ट पण तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे मला अजून डिटेलमध्ये. तर एक काम करू, वी विल डिस्कस ऑल दिस इम्पॉर्टंट कोड्स इन द नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे. तर मला हे बघा, माझे CS चे व्हिडिओज तुम्ही बघितलं असेल, कधी पण 1 तासाच्या खाली नसतात. सगळे मॅरेथॉन लेक्चर सिरीजचे तुम्ही व्हिडिओज बघा. एकही लेक्चर 1 तासाच्या खाली नाही. का बरं एवढे लेंदी व्हिडिओज बनवतो मी? व्हॉट इज द मेन पर्पज? बिकॉज आय वॉन्ट टू डिलिव्हर मोर कंटेंट. तुमचा CS चा पेपर असतो 3 तासाचा, पण तुमचे मार्क्स असतात फक्त 50 मार्क्स. 50 मार्क्सला टेक्निकली 2 तास दिलं पाहिजे, पण तुम्हाला 3 तास असतात. का बरं? बिकॉज एक्झामिनर इज एक्सपेक्टिंग मोर कंटेंट फ्रॉम यू पीपल. सो जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही लेक्चर अटेंड करा. सगळं CS माझ्याकडे रेकॉर्ड, पूर्ण CS माझ्याकडे तुम्हाला रेकॉर्ड करून भेटेल. आणि पेपरमध्ये तुमचा पेन थांबला नाही पाहिजे. तुमचा पूर्ण पेन 3 तास चालला पाहिजे. तेवढं तुमच्या मेमरीमध्ये कंटेंट स्टोअर असलं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी हे व्हिडिओज इम्पॉर्टंट आहेत. आणि फक्त मी हे नाही म्हणत, लाईक करा, कमेंट करा. मॅक्झिमम तुमच्या मित्रांपर्यंत, मॅक्झिमम तुमच्या CS फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. शेअरिंग इज कम्प्लिटली फ्री. हा सगळं मी तुम्हाला कम्प्लिटली फ्री मध्ये देतो. मी तुमच्याकडनं कोणताही चार्ज वगैरे घेत नाहीये. पण फक्त मला मॅक्झिमम CS मुलांना हेल्प करायचे आणि मॅक्झिमम CSच्या मुलांचं स्कोअर मध्ये मला हेल्प करायचे, सो दॅट योर पर्सेंटेज विल बूस्ट. दिस इज अ पर्सेंटेज बूस्टर सब्जेक्ट कॉल्ड एज CS.
200 मार्क्सचा सब्जेक्ट असतो, तर याच्यामध्ये इफ यू स्कोर मॅक्सिमम मार्क्स युअर मॅक्सिमम पर्सेंटेज कॅन बी बुस्टेड. आणि माझा तोच टार्गेट आहे की मॅक्झिमम मुलांचं बोर्ड्समध्ये पर्सेंटेज बूस्ट करायचं आहे मला. सो त्यासाठीच मी हे सगळं मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओज रेकॉर्ड करून देतोय. ठीक आहे, तर मॅक्झिमम तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. जेवढे कोण सीएसचे फ्रेंड्स तुमचे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जेवढे कोणते ग्रुप्स तुमच्याकडे नोन असतील सीएस मुलांचे, तर सगळं सीएस मुलांना पाठवा. इनफॅक्ट आयटी मुलं, आयटी स्टुडंट्स पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर आयटी मुलांना पण आयटीचं सेपरेट प्लेलिस्ट आहे. आयटीचं पण एकदम डिटेलमध्ये व्हिडिओज रेकॉर्ड करून ठेवलेत. ठीक आहे, तर ते सगळं तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्ससोबत. दॅट इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम यू पीपल. कारण मी तुमच्यासाठी एवढं करते, तर तुम्ही माझ्यासाठी एवढं तरी केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे ना. हा ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करू? नेक्स्ट व्हिडिओमध्ये विदाउट वेस्टिंग एनी टाइम विल डायरेक्टली स्टार्ट द कोडिंग. आणि कोडिंगचा परत 1 तासचा व्हिडिओ असेल तो, पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आर कोडिंग समजेल. 5 मार्क्स कन्फर्म. याच्यामध्ये पण कोडिंग होता, या व्हिडिओमध्ये पण सुद्धा कोडिंग होता. हे पण तुम्ही मिस नाही केलं पाहिजे. हे पण कोडिंग आय होप तुम्ही केलं असेल. ठीक आहे, हे कोड तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, हे 2 इम्पॉर्टंट कोड होते. 2 इम्पॉर्टंट कोड तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, नाही समजलं थोडं मागे घ्या, परत बघा. नाही समजलं परत बघा. हा ऑनलाईन आहे, किती वेळा पण तुम्ही बघू शकता. येस ऑर नो. ठीक आहे, चलो बाय. देन अजून एक व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो. माझा असा प्लॅन होता की एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचा, पण नाही, थोडं मला डिटेलमध्ये अजून एक्सप्लेन करायचं. शॉर्टकट नाही करायचं मला कुठेही शॉर्टकट नाही मारायचे. मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. भले अजून एक व्हिडिओ एक्सप्लेन करेल, पण अजून एक व्हिडिओ बनवेल, पण मी सगळं तुम्हाला डिटेलमध्येच एक्सप्लेन करेल. ठीक आहे, चलो थँक्यू.